ओके. तर खूप सुंदर विषय आपण आज घेणार आहोत मित्रांनो. आणि आजचा विषय आहे वेट लॉस किंवा वेट मॅनेजमेंट. आपण आता मिनल मॅडमचा अनुभव ऐकलाच, की आज अनेक समस्या निर्माण होतात आयुष्यामध्ये आणि अनेक समस्यांमुळे वेट वाढू शकतं लोकांचं. आणि नेमकं काय रिझन असू शकतं हेही पाहणार आहोत. वेट गेन होतं म्हणजे काय होतं? आज आपला टॉपिकच आहे की वजन नियंत्रित करणे, वजन कमी करणे आणि वजनामुळे निर्माण होणारे अनेक हेल्थ प्रॉब्लेम पासून आपल्याला फाईट करणे. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट हा होतो की लाईफस्टाईल आता एवढी डॅमेज होत चालली आहे, जीवनशैली एवढी खराब होत चालली आहे, याच्यामुळे या गोष्टीवरती फोकस करणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला सर्वांना माझ्या चॅट बॉक्समध्ये विनंती आहे की सर्वांनी ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. एका बाजूला माझा चॅट बॉक्स आहे. सर आवाज येत नाही, कुणी लिहिलंय बघा बरं जरा. एव्ही लिहा बरं एकदा, मी बघितलंच नाही. आवाज क्लिअर आहे? एव्ही लिहा, एव्ही एकदा. यस श्रीराम सर, विजया मॅडम लिहा बरं एव्ही. माझा आवाज येतोय? हा, थँक्यू, थँक्यू सो मच. स्क्रीन पण पाहायला मिळते तुम्हाला. तर आपण चालू करूयात सेशन. खूप महत्वाच्या सेशन मध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय. जर आपण पाहिलं ना, की बरीचशी लोक वेट लॉस साठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट सेवन करतात. बरीचशी लोक अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट यूज करतात. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट येतो, की वजन वाढण्याच्या पाठीमाग बेसिक रिझन काय? अनेक आहेत कारण. पण त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आणि बेसिक रिझन म्हणजे सेडेनेटरी लाईफस्टाईल. म्हणजे आपली जी लाईफ आहे, आपलं जे जीवन आहे, याच्यामध्ये आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी फार कमी असतील, एक्सरसाइजच करत नसेल, एक्सरसाइज जर आपण करत नसेल, सतत आपण पाहतो की या गोष्टींमुळे आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळं शरीराच्या आतमध्ये साठणारे फॅट्स डिझॉल्व्ह होत नाहीत आणि प्रमाणाबाहेर वजन वाढायला लागतं मित्रांनो. ओबिसिटीचं मेन आणि बेसिक रिझन लिहा सर्वांनी. यासाठी सर्वांना मी यातून तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणतेही प्रोडक्टची नॉलेज घ्या, इन्फॉर्मेशन घ्या, डीएक्सएनचे प्रोडक्ट सुद्धा सुरू करा. पण बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचे फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज. किती करायला पाहिजे बरं एक्सरसाइज? फार जास्त नाहीये, पण सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 20 to 30 मिनिट. जर तुम्ही 20 मिनिट वॉक करून आला असाल तर 15 मिनिट पुढचा एक नॉर्मल आपला वॉर्मअप एक्सरसाइज असायला पाहिजे. रोज डेली जर तुम्ही थोड्याशा प्रॅक्टिसमध्ये ह्या गोष्टी आणायला सुरुवात केली तर तुम्हाला नॅचरली फायदा होतो. पण बऱ्याच लोकांची लाईफस्टाईल आणि त्यांच्या टाइमचे जे बॉन्डिंग झाले, काम करायचंय, काही ना काहीतरी वेळ नाहीये, ऑफिसला जायचंय, ड्युटीला जायचंय, बरीचशी कामं पडलेली आहेत आणि याच्यामध्ये एक्सरसाइजकडे लक्ष जात नाही, दुर्लक्ष होतं. मित्रांनो, काही लोक सुरू देखील करतात, स्टार्ट पण करतात, परंतु स्टार्ट केल्यानंतर मात्र कंटिन्युटी ठेवता येत नाही, कंटिन्युटी राहत नाही. किती लोकांना पटतंय पॉईंट हा, की बरीच लोक सुरुवात करतात पण त्यांच्याकडनं निरंतरता होत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य फार महत्वाचं आहे. मग अशा वेळेला आपल्याला अशा काही सोल्युशन पर्यंत जाणं गरजेचं आहे, की या गोष्टींबरोबर अनेक गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे, की वजन वाढत जाणं हा आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी रिस्क आहे. लक्षात घ्या. आज आपण पाहतोय, की इतकं प्रचंड प्रमाण वाढलंय हृदयरोगचं, ब्लड प्रेशरचं, डायबिटीस, थायरॉइड, हार्मोनल इम्बॅलन्सेस. हे जे हेल्थ प्रॉब्लेम आहेत, हे सर्व रिलेटेड टू वेटशी कनेक्टेड आहेत. किती तुम्हाला समजतोय पॉईंट? येस. वेट वाढायला लागलं, की तुमच्या सर्व प्रकारच्या समस्या सुरू होतात मित्रांनो. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या पोटाचा घेर. असं म्हटलं तर जेवढा तुमच्या पोटाची साईज वाढते, तेवढं तुम्ही तुमचं आयुष्य काय करत चाललाय? कमी, 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 कमी करत चाललाय मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला सर्वांना फोकस करणं फार महत्वाचं आहे. आपली लाईफस्टाईल आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाईफस्टाईल हेल्दी प्रॉडक्ट यूज करून, न्यूट्रिशन प्रॉडक्ट यूज करून आपल्याला आपलं वेट मॅनेज ठेवायचं आहे आणि ही रिस्क आपल्या आयुष्यातून दूर करायचं आहे. कोणत्याही व्यक्तीला जर मी हा प्रश्न विचारला, की सर आयुष्यामध्ये हृदयरोग किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट प्रॉब्लेम किंवा डायबिटीस नको यायला असं वाटतं का? तर हो वाटतं. तर सुरुवात करूया मित्रांनो आजपासून. त्यानंतर एक महत्वाचं रिझन जे की वेट गेन होण्याच्या पाठीमागे ते म्हणजे कन्झम्पशन ऑफ द हाय कॅलरी, हाय फॅट डाएट. म्हणजे आहार आपण आता घेतोय तो एवढा कॉन्टॅमिनेटेड होत चाललाय. पटतं मी बोलतोय ते म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये जहर आहे. आपल्या आहारामध्ये काय असायला पाहिजे? आपल्या आहारामध्ये पाहिजेत न्यूट्रिशन्स, पोषक तत्व. आणि पोषक तत्वांबरोबर 2 प्रकार पडतात. सर्वांनी पॉइंट टू पॉइंट लिहा आजचा विषय. ट्रेनिंग सारखा होऊ द्या तुमच्याकरता. एक असतं मॅक्रो न्यूट्रिशन्स आणि दुसरे असतात मायक्रो न्यूट्रिशन्स. पहिला आहे मॅक्रो, दुसरा आहे मायक्रो न्यूट्रिशन्स. मॅक्रो न्यूट्रिशन जे तुमच्या आहारामध्ये असतात, ज्याच्यात आपण फॅट, कार्बोहायड्रेट, कॅलरीज, वॉटर ह्या गोष्टी आल्या आपल्या बॉडीला ज्या आवश्यक आहेत, ते सगळं तुमचं मॅक्रोमध्ये. मॅक्रो न्यूट्रिशन बरोबर जी सर्वात इम्पॉर्टंट एनर्जी बनण्यासाठी जी गरज आहे पेशींना, ती म्हणजे मायक्रो न्यूट्रिशन. त्याला म्हणतात सूक्ष्म जीवनसत्व
आणि अतिसूक्ष्म जीवनसत्वे. अतिसूक्ष्म जीवनसत्वे कोणती येतात? तर विटामिन्स, मिनरल्स, ट्रेस एलिमेंट्स, बॉडीला लागणारे अनेक प्रकारचे एन्झाईम्स, हे सर्व जे घटक आहेत ते मायक्रो न्यूट्रिशन्स मध्ये येतात. की तुम्हाला लिहिलाय पॉइंट लिहा. एक असतं मॅक्रो न्यूट्रिशन्स आणि दुसरा असतो मायक्रो न्यूट्रिशन्स. मग विटामिन ए, B1, B2, B6, B12, सर्व प्रकारचे मिनरल्स, जसं आयोडीन असेल, सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम्स असतील, अनेक प्रकारचे मिनरल्स, बरोबर आहे ना? अनेक प्रकारची ट्रेस एलिमेंट्स, जे शरीराला गरजेचे आहेत, जे शरीराला एन्झाईम्स आवश्यक आहेत, हे सगळं मायक्रोमध्ये येतं. मग नेमकं काय होतं ना, आता आपण जेवण करतो, आपण खातो. आता तुम्ही प्रत्येक जण जेवण करून बसला असाल सेशनमध्ये. काही लोक जेवायला थांबले पण असतील. मला तुम्हाला हे सांगायचं या माध्यमातून, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवण करता त्यांनी फक्त पोट भरतं, पण शरीराला, पेशींना जे गरजेचं आहे ते मिळत नाही. आणि यामुळं शरीरामध्ये क्रेव्हिंग चालू राहते. वेट गेन होण्याच्या पाठीमागं महत्वाचं रिझन बघा, तुम्ही एखाद्या जर वेट वाढलेल्या व्यक्तीला भेटलात पर्सन टू पर्सन आणि त्यांना सांगितलं, "बाबा रे, तू कमी खात जा." तर तो पटकन काय म्हणतो माहिती आहे का? "सर तेच तर होत नाहीये. वारंवार भूक लागते." हो का नाही सांगा बरं? बरेच लोकं बोलतात, "सर वारंवार भूक लागते." हे का होतं बरं असं? याच्या होण्याच्या पाठीमागे रिझन काय? याच्या पाठीमागे जे अन्न खाल्लं जातं, जे सकाळचं, दुपारचं जे जेवण केलं जातं, त्याच्यातून फक्त आणि फक्त तुमच्या बॉडीला तुमची पोटाची, म्हणजे काय म्हणतो, जेवण करता तर भूक क्षमते, परंतु शरीराला एनर्जी निर्माण होण्यासाठी जे न्यूट्रिशन गरजेचं आहे, जी एनर्जी आवश्यक आहे, ती मात्र कमी पडत असल्यामुळं शरीर वारंवार डिमांड करतं फूडची. त्यामुळं बऱ्याचशा वेट कमी करणाऱ्या लोकांना तुम्ही फक्त कमी खा म्हणून चालणार नाही. समजलं असतं लवकर लिहा. एक शब्द माझ्यासोबत कनेक्ट राहा. डाएट फूड सप्लिमेंटकडे जावं लागेल. लिहा, लिहा, लिहा. मी भरपूर चांगलेपणे सांगणार आहे आज तुम्हाला ही माहिती. वन टू वन हँडल करण्यासाठी उपयोगी पडतील तुम्हाला. आणि आज कुणी लोकं असेल तर नक्की निर्णय घ्या आणि DXM सोबत जोडले जा. येस, फंटास्टिक. लवकर लिहा. व्हेरी गुड. डाएट फूड सप्लिमेंट्स म्हणजे काय? डाएटमध्ये जे मिळत नाहीये, जे अन्न खाल्ल्यानंतर जे शरीराची गरज पूर्ण होत नाहीये, ते न्यूट्रिशन मला डाएट फूड सप्लिमेंट मधून मिळतात. मग नेमकं कॅलरीज आणि फॅटचा डाएट जर जास्त असेल, तर आपल्याला फार वजन वाढण्याची समस्या वाढणार आहे मित्रांनो. आणि आहार आजकाल असाच झालाय. आर्टिफिशियल आहार होत चाललाय. फूड आर्टिफिशियल बनत चाललंय. इव्हन कोणतीही गोष्ट आपली कंटॅमिनेटेड होत चालली आहे. इर्रेग्युलर ईटिंग हॅबिट्स आणि मील टायमिंग्स हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट आणि चर्चेचा विषय मित्रांनो. इर्रेग्युलर ईटिंग हॅबिट्स मध्ये पॉइंट येतो, की ज्या वेळेला जेवण करायला पाहिजे त्यावेळेला जेवण करायला पाहिजे आणि ज्यावेळेला आराम करायला पाहिजे त्यावेळेलाच आराम करायला पाहिजे. पॉइंट टू पॉइंट समजून घ्या. आहारशास्त्राप्रमाणे आपला सकाळचा जो जेवण आहे ना, तो राजासारखं ठेवा. मी नेहमी सांगतो, सकाळी 10 वाजता राजासारखं जेवा. ब्रेकफास्ट टाइम इज अ किंग साइज. लिहा, ब्रेकफास्ट टाइम ॲज अ किंग साइज. दुपारचं जेवण मिडलमॅन सारखं करा, प्रजेसारखं करा. लाइक अ मिडलमॅन. आणि रात्रीचं जेवण हे बेगर साइज म्हणजे भिकाऱ्यासारखं ठेवा. भिकारी म्हणजे कळालं ना, कधी खायला मिळालं तरी चालतं, नाही मिळालं तरी ते तसाच झोपून जातो. बेगर म्हणजे अगदी कमी. वाटलंच तर लिक्विड वरती राहा. वाटलंच तर लिक्विड वरती राहा. या गोष्टी जर संध्याकाळच्या, आणि यामध्ये एक महत्वाचा पॉइंट हाही शेअर करता येतो मित्रांनो, की प्रत्येक प्राणीमात्राला जेवण करण्याची एक निर्धारित वेळ आहे. निशाचर प्राणी हे नेहमी रात्रीचं खातात. उंदीर रात्रीचंच खाणार. निशाचर आहे तो. येस ऑर नो? जसं तुम्ही पाहता जेवढे निशाचर प्राणी असतात ते रात्रीचे जेवतात. आपण निशाचर आहोत का? नाही. आपला सूर्याशी, म्हणजे आपण सूर्यवंशी आहोत. आपला सूर्याशी संबंध आहे. ज्यावेळी सूर्योदय होतो त्यावेळेला आपण पोटभर जेवायला पाहिजे आणि ज्यावेळी सूर्यास्त होऊन जातो त्यानंतर आपण काहीच नाही खाल्ला पाहिजे. हा शास्त्र आहे बरं का मित्रांनो. लोकं हे सुद्धा फॉलो करत नाहीत. त्यांना विचारा, चांगल्या-चांगल्या डिश कधी बनवता? तर पटकन उत्तर येतं, रात्री साहेब. हो का नाही? लिहा बरं पटकन. महिला पण आता भरपूर असतील, हाउसवाईफ भरपूर असतील. तुम्ही छान-छान डिश, सुंदर-सुंदर डिश, ज्याला म्हणतो आपण पंचपक्वान्न डिश, हो ना? स हां, अशा डिश कधी बनवता तुम्ही? चांगल्या-चांगल्या डिशेस रात्री बनवतात. म्हणजे तुमच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या चांगल्या डिश, कारण सगळी लोकं घरी येतात त्यावेळेला. एकत्र बसून जेवण्याचा टाईम कोणता आहे लोकांचा विचारा बरं? तर लोकांना लगेच उत्तर येतं, "सर रात्रीच आहे." दिवसभर कुणीच सापडत नाहीये. म्हणून मग संध्याकाळच्या डिशेस चांगल्या बनतात. आणि ह्याचाच रिझन आपल्यावरती बॅड टायमिंगच्या वेळेला आपण जेवतो. आपलं लिव्हर आपल्याला सांगतं, की तुम्ही प्रत्येक जेवणाच्या मध्ये कमीत कमी 6 ते 8 तासाचा कमीत कमी गॅप ठेवा. म्हणजे पोटात अन्न घेतल्यानंतर
6 ते 8 तास आम्हाला प्रक्रिया करू द्या त्याच्यावरती. याचा अर्थ काय झाला? मी जर समजा सकाळी जेवलो असतो तर 6 ते 8 तासाचा गॅप पाहिजे. त्यानंतर तोपर्यंत मी काहीच नाही खायला पाहिजे. पाणी पित राहू शकता, लिक्विड घेत राहू शकता, पण सॉलिड फूड काय नाही खायचं. पण काही लोकांना इतकं सारखं खातात ना, म्हणजे वारंवार खातात. मग बिचारा लिव्हर काय म्हणतं, "बाबा जे खाल्लं ते मला पचवण्यासाठी टाईम द्या ना. मला काम करण्यासाठी टाईम द्या." लिव्हर 500 प्रकारची कामं करतो आपल्यासाठी. लिव्हर आपल्याशी बोलतो. जेव्हा तुम्ही स्वास्थ्य क्रांतीचं पुस्तक वाचाल, त्यात तुम्हाला वाचायला मिळेल, की लिव्हर तुमच्याशी बोलतो, की मला प्रत्येक जेवणामध्ये 6 ते 8 तास विश्रांती घ्या. लिव्हर म्हणतो, "मी तुमच्यासाठी 500 प्रकारची कामं करतो मित्रांनो. 500 टाइप्स ऑफ वर्क्स." आणि 500 प्रकारच्या कामांमध्ये तुमचं अन्न डायजेस्ट करणं, त्याच्यामध्ये एनर्जीचं सोर्सेस क्रिएट करणं, त्याच्यानंतर त्यातून एनर्जी उत्पन्न करून ती एनर्जी पुढे प्रोव्हाईड करून तुमच्या शरीराला लागणारी काही गोष्टी शरीराला पुरवणे आणि शरीराकडून अनावश्यक प्रमाणात साठलेल्या गोष्टी स्टोरेज करणे. इतकी कामं लिव्हर करतं. आणि वजन वाढण्याच्या पाठीमागं लिव्हरचं फंक्शनिंग कुठं ना कुठंतरी कमजोर राहिल्यामुळं तुमचं वजन वाढतं मित्रांनो. पोटाचा घेर जो मोठा होतो ना गोल, त्याच्यामध्ये फार मोठं रिझन आहे मित्रांनो लिव्हर. बरेचसे लोक फॅटी लिव्हर झाले की जागे होतात. लिव्हर सिरोसिसकडे गेल्यावर जागे होतात. येस, माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे हे पॉइंट. म्हणजे अशा वेळेला काय होतं, की लिव्हर काय करतो, की जर तुम्ही थोडीशी विश्रांती त्याला दिली जेवणानंतर, तर तो त्याचं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. पण वारंवार खाल्ल्यामुळे काय होतं, मग तो आधा-अधुरं सोडून देतो. तो म्हणतो, "मग मरू दे, तसंच ढकलून द्या पुढं. राहिलेलं पुन्हा खा." आता वडापाव खाल्लाय का? ठीक आहे, चला. मिसळ पाव खाल्ली का? येऊ देत. काय स्वीट खाल्लं वाटतं यांनी आता. येऊ दे बाबा चल. मी मग आता याच्यावरती काम करतो. मग हे काय जे अर्धवट सोडून पुढे दिलं. अर्धवट सोडणे याचा अर्थ टॉक्सिन्स आणि फॅट्स तयार होणे. लिहितंय सगळ्यांनी? अर्धवट सोडून दिलं. मग यामध्ये अजून एक पार्ट येतो. अचानक जादा प्रमाणामध्ये अन्न सेवन केलं, अचानक सारखं वारंवार सारखं जेवण करत असाल, म्हणजे तुम्ही पाहताय बघा, तो आता चिप्स खातोय. दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती? गाडी पण चालवतोय आणि चिप्स पण खातोय. गरज नव्हती, पण त्यात पण सारखं चालूच आहे तोंड. चर, 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 चर. अशा वेळेला काय होतं मग त्यांना फक्त आणि फक्त स्टोरेज होतो. लिहून घेतलं सगळ्यांनी? किती लोकं लिहितायत सांगा मला? स्टोरेज. लवकर लिहा. अनावश्यक स्टोरेज करणारा सर्वात मोठा ऑर्गन बॉडीमध्ये लिव्हर. लिव्हर तुमच्या शरीरात अनावश्यक साखर आली, बेचारा स्टोरेज करतो. अनावश्यक कोलेस्ट्रॉल आले, बेचारा स्टोरेज करतो. फॅट्स आले, स्टोरेज करतो. म्हणून लिव्हरचं मेटाबॉलिझम करेक्ट असणं फार महत्वाचं आहे. फंटास्टिक. सगळ्यांनी लिहा. म्हणून तुम्ही थोडंसं आहारामध्ये काय ठेवा, गॅप ठेवा. रात्रीचं जेवण जर 7 वाजता करता आलं, तर मी म्हणतो वेल अँड गुड. 8च्या अगोदर पोटभर जेवत असाल, चांगली गोष्ट आहे. 8च्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत फास्टिंगमध्ये राहा. बघा 8 वाजले, सकाळच्या 8 पर्यंत 12 तास पूर्ण होतात आणि पुन्हा सकाळच्या 8, 9 आणि 10 कमीत कमी तुमचा 14 तास काय राहतो? गॅप राहतो आणि याच्यामध्ये भरपूर काम. रात्रीचं जेवू नका मित्रांनो 10 आणि 11च्या नंतर. कदाचित आजची मीटिंग ऐकल्यानंतर जेवायला नाही बसलं तरी चालेल. लिक्विड डायट वरती राहा. लिटरली सांगतो मी तुम्हाला खूप महत्वाचं आहे. स्लीपिंग आवर्स, इरेग्युलर स्लीपिंग आवर्स याच्यामुळे तुमच्या शरीराची जी लाईफ सायकल डिस्टर्ब होते. आणि अनेक लोकांच्या आत्ताची लाईफस्टाईलच अशी बनली आहे, की रात्रीचं ते अगदी कितीतरी वेळ मोबाईल हातामध्ये घेतला, की ते झोपच येत नाही. काय झाली? हार्मोनल रेग्युलेशन्स. इम्पॅक्ट होतो मित्रांनो या गोष्टींचा आपल्या संपूर्ण बॉडीच्या हार्मोनल सिस्टमवरती. म्हणजे आपण म्हणतो, की शरीराला एक चांगली ईट वेल, स्लीप वेल, एक्सरसाइज वेल, शीट वेल म्हणजे दुसऱ्या दिवशी पोट पण खाली झालं पाहिजे. मी आणखी एक पॉइंट ॲड केला. ईट वेल, स्लीप वेल, एक्सरसाइज वेल, शीट वेल हे म्हणजे तुमचं पोट पण खाली. समजतं? येस, येस. फंटास्टिक. म्हणजे इर्रेग्युलर ज्याला आदत लागली तर काय करणार? म्हणून ती लोकं त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये फक्त ही गोष्ट वेट लॉस, वेट गेनला नाही कारण पडत. मग यामुळे काय होतं? अनेक गोष्टींचे रोग शरीरामध्ये निर्माण होतात. जीवनशैलीशी संबंधित जोडले जाणारे सर्व आजार या कारणाने निर्माण होतात. त्यानंतर आहे इमोशनल ईटिंग. सतत डिप्रेशन म्हणजे काय सांगितलं? इमोशनल. जिथं आपण म्हणतो अँटी डिप्रेसंट लोकं सेवन करतायत आता भरपूर प्रमाणामध्ये. त्यांनी आपल्या बॉडीचे हार्मोन डिस्टर्ब होतात. सतत आपण आपण आपल्या भावनांना, आपल्या विचारांना सुद्धा आपल्या इमोशनल आणि स्ट्रेस रिझनमुळे सुद्धा आपलं वेट गेन होतं आणि कम्फर्ट फूड आपण व्यवस्थित खात नाहीये. म्हणजे अशा वेळेला आपण प्रचंड प्रमाणामध्ये एक रिझन तयार होतो. थायरॉइड डिसऑर्डर, थायरॉइडिझम म्हणजे याला काय म्हणतो आपण, की हा एक असा ऑर्गन आहे बॉडीमध्ये त्याला थायरॉक्सिन तयार करतो. थायरॉइड ग्लँड ही तुमच्या बॉडीसाठी तुमचं नियंत्रणाचं काम करते.
त्याला एक सुंदर शब्द सांगतो, संतुलन शरीराचं जर ठेवायचं असेल, तर तुमचं थायरॉइड व्यवस्थित असलं पाहिजे. बरेचसे लोकांचं वेट तर वाढलेलं असतं, पण ते काय म्हणतात, मला थायरॉइड नाहीये. किती लोक ऐकलंय असं बऱ्याच वेळा सांगा बरं? लवकर सांगा. बरोबर आहे सर. याचा अर्थ काय तुम्ही रिपोर्टमध्ये आल्यावरच म्हणणार का थायरॉइड आहे म्हणून? याचा अर्थ असा नाही की तुम्हाला थायरॉइड नाहीये. याचा अर्थ तुमचे ते फंक्शन इम्बॅलन्स झालेत. पण अजूनही रिपोर्ट दाखवत नाही बिकॉज द बॉडी इज द बेस्ट डॉक्टर. तुमचं शरीर सर्वोत्तम आहे. शरीर चांगलं आहे, शरीराची तुमची इम्युनिटी आहे किंवा तुमच्या शरीराची लढाई लढण्याची क्षमता आहे, रिपोर्टमध्ये नाही दाखवत. याचा अर्थ तुम्ही असं म्हणायचं नाही की मला थायरॉइड नाही. वजन जर प्रमाणाबाहेर वाढत असेल, तर तुमच्या थायरॉक्सिन या ग्रंथींना सुद्धा बॅलन्सिंग असणं फार महत्वाचं आहे. म्हणून तिथं वेट गेनमध्ये ज्याचं थायरॉइड आला, ज्याला थायरॉइड समजला, हायपर थायरॉइड, हायपोथायरॉइड म्हणजे शरीरात जेवढं थायरॉक्सिन बनायला पाहिजे तेवढं बनत नाहीये, संतुलन बिघडतं. त्याला म्हणतात इनबॅलन्स. मग कुणाचे अचानक केस भरपूर जाऊ शकतात. महिला असतील तर पिरियडमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. थायरॉइडिझमचा प्रॉब्लेम अजून एक आहे, की तुमचं अचानकपणे वेट इतकं प्रचंड वाढत जातं. अनेक रिझन आहेत. स्लीपिंग पॅटर्न डिस्टर्ब होतात. झोपच येत नाही म्हणतात ते लोकं. काही लोकांचं प्रचंड प्रमाणामध्ये पिगमेंटेशन होऊ शकतं. काहीही इनबॅलन्स होण्याच्या पाठीमागे आहे थायरॉइड. म्हणून थायरॉइड डिसऑर्डर एक महत्वाचा रिझन आहे वेट गेनच्या पाठीमागं. मेडिकेशन्स. येस, आणखी एक रिझन. पॉइंट टू पॉइंट समजून घ्या. किती लोक समजतात? येस, लर्निंग महत्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही सांगता एखाद्या व्यक्तीला, आता बरीचशी लोक मीटिंगमध्ये असे पण आहेत, मी कशाला आजची मीटिंग ऐकू ते म्हणतात. मला थोडीच वेट वाढलेलं आहे, माझं तर वेट नॉर्मल आहे. पण तुम्ही डीएक्सएनच्या परिवाराचा भाग आहात, तर तुम्हाला लोकांना गाईड करायचं. यू हॅव टू हेल्प द पीपल. आप येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांची मदत करणार आहात. म्हणजे वेट लॉसला नेमकं काय बोललं पाहिजे याचं एज्युकेशन गरजेचं आहे मित्र. आणि जी लोक कंटिन्युअसली मेडिसिन खात राहतात, मेडिसिन ड्रग्ज कंटिन्युअसली तुम्हाला काही ना काहीतरी डॉक्टरांकडून, मग जसं म्हटलं अँटी डिप्रेसेंट एक मेडिसिन आहे. लहान मुलांना जसं बर्थ पिल्स, कंट्रोल पिल्स आहेत, हार्मोन थेरपीज आहेत. त्याच्यानंतर तुमचं हाय ब्लड प्रेशर तुमचं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दिलेली मेडिसिन्स आहेत. येस, ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतात ह्या गोष्टींनी. त्यानंतर अनेक प्रकारचे स्टिरॉइड्स आहेत, मायग्रेनची औषधं आहेत, अनेक प्रकारची मेडिसिन्स आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो आणि तुम्हाला प्रश्न नाहीये, एक तुम्हाला रियालिटी सांगतो. ऑल द ड्रग्स आर इन ऍसिडिक नेचर. त्याचा पीएच काय आहे? ऍसिडिक आहे. आणि इतकं कॉन्सन्ट्रेशन केलेलं असतं, की एक सुद्धा मेडिसिन तुमच्या बॉडीचा हाय लेवल ऍसिड क्रिएट करू शकते. मेडिसिन बरोबर डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, प्रिस्क्रिप्शन बरोबर एनी टाइम तुम्ही बघा, एक अँटासिड जोडण्याचा प्रयत्न नेहमी डॉक्टरांचा असतो. बरोबर आहे का सांगा? ॲग्री आहे का सांगा? ॲग्री. बरोबर सर. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, प्रिस्क्रिप्शन हातात घेता, डॉक्टर त्याच्यावर एक अँटासिड देतातच. रिझन काय आहे? ऑल द ड्रग्स अँड ऑल द मेडिसिन्स आर द पीएच ॲसिडिक. सर्व मेडिसिनचा पीएच हा ॲसिडिक असतो. मोस्टली हायली ॲसिडिक. याच्यामुळे होतं काय? तुमच्या बॉडीचा पीएच, रक्ताचा जो पीएच आहे, रक्ताचा जो आम्लता आहे, ती जर सतत ॲसिडिक राहत असेल, तर ती शरीरामध्ये फर्मंट होते. काय होते? त्याच्यामुळे तुमच्या बॉडीची सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्टर्ब होते, डायजेस्टिव्ह सिस्टम. या ॲसिड लेव्हलमुळे तुमच्या बॉडीमध्ये वाढतात फॅट्स, अनवॉन्टेड शुगर, प्रमाणाबाहेर फॅट्स, प्रमाणाबाहेर कोलेस्ट्रॉल. म्हणून दुधाचा चहा हा प्रत्येक घरामध्ये तुम्ही टार्गेट हिटमध्ये राहा. दुधाचा चहा प्रत्येक घरातून आउट करा. तसंही दूध नाहीच प्यायला पाहिजे. कारण दुधामध्ये जी पॉवर आहे ती त्या गायी बछड्यांसाठी आहे. गायीचा जो वासरू आहे, ते बछडा आहे, त्याच्यासाठी आहे ते. त्याला ते 6 महिन्यामध्ये एवढी ग्रोथ येतो, की माणसाच्या 6 पट जास्त त्याच्यामध्ये ग्रोथ आहे, ग्रोथ हार्मोन्स. ते माणसाने नाही खायला पाहिजे. ॲक्चुअली शास्त्राप्रमाणे एक ह्युमन नेचर जर आपण पाहिला, आदिमानव काळापासून बघा विचार करून, कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पित नाही. हो का नाही सांगा बरं? येस, बरोबर आहे की नाही? मग इथं मात्र आपण काय केलं, घराघरामध्ये दुधाचा खर्च वाढवलाय. आजपासून ना डीएक्सएनच्या सर्व डिस्ट्रिब्युटरनी घराघरामध्ये दूध पहिलं कमी करा. दुधामध्ये चहा विष तयार करताय. या सर्व गोष्टींनी तुमच्या बॉडीचं हाय लेवल ऍसिडिक वाढतं आणि जितकी जास्त ऍसिड पीएच तयार होतात, तेवढं शरीरामध्ये वेट गेन पण होणार आणि 99.9999% हेल्थ प्रॉब्लेम बिकॉज ऑफ द ऍसिडिक नेचर, बिकॉज ऑफ द ऍसिडिक पीएच. तुमच्या रक्ताचा आम्लता जो निर्देशांक आहे, तो जो पीएच आहे, तो ऍसिडिक झाला की अनेक रोग निर्माण होतात. शेवटी एक कॅन्सर सारखा रोग सुद्धा आहे. बरेचसे लोक कॅन्सर कॅन्सर म्हणतात. पॅथॉलॉजी त्याला कॅन्सर शब्द बोलते, पण त्या सेल मात्र ऍसिडिकच झालेल्या असतात. हायली ऍसिडिक. म्हणून त्या ऍसिडिक सेल कॅन्सरचं वातावरण बनतं.
हायली ऍसिडिक सेल फॅट्स वाढवायला मदत करतात. शरीरामध्ये गॅस्ट्रिक प्रॉब्लेम तयार झाला, पोटात गॅस तयार होतो, तुमचं अन्न पचणार नाही, ते डायजेस्टिव्ह होणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा टॉक्सिसिटीचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढत जातं. टॉक्सिसिटी लिहून घ्या. ऍसिड नेचर, टॉक्सिसिटी, हार्मोनल इम्बॅलन्स, या सर्व गोष्टींमध्ये तुमचं वेट गेन दडलेलं आहे. किती लोक लिहितात? लवकर लिहा, लवकर लिहा. व्हेरी गुड. जसं मी बाहेरचे फॅक्टर सांगितले, बाहेरचे फॅक्टर आपण ऐकले आता. इटिंग पॅटर्न आहे, स्लीपिंग पॅटर्न आहे, जे नाही खायला पाहिजे ते खातोय, जादा से जादा कॅलरीज, हाय लेवलच्या कॅलरीजचं सेवन होतंय बॉडीमध्ये, गरज नसताना आपण अवेळी खाणं, ह्या गोष्टी एक्सटर्नल आहेत. पण इंटरनल ऑर्गन्स मध्ये बच्चा अचानक प्रमाणामध्ये वाढत गेलेलं प्रचंड प्रमाणामध्ये ऍसिड, टॉक्सिसिटी, शुगर इंटेक, शुगर इंटेक, बॉडीमध्ये शुगरचं प्रमाण जादा, कोलेस्ट्रॉल हाय करणारे पदार्थ जास्त खाणं, बेकरी आयटम्स जास्त खाणं, दुधाचे पदार्थ प्रमाणाबाहेर खात राहणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडीमध्ये फॅट वाढवतात. समजतंय? लवकर लिहा, लवकर लिहा. आणि ज्याचं वेट वाढतं ना, त्याचं मेटाबॉलिझम बघा मित्रांनो, वजन वाढलं की एजिंग होते. म्हणजे त्याला काय म्हणतो, व्यक्ती म्हातारा दिसायला लागतो. बरेचशी लोक आता वेलनेसमध्ये ज्यावेळी आपण बोलतो आणि वेलनेसमध्ये जेव्हा जागृत होतात ना, तर बऱ्याच वेळेला त्यांना कुठून ना कुठून तरी ते रिअलाईज होतं, की अरे मी आरशासमोर उभा आहे, मी असा नाहीये. मी 10 वर्ष तरुण दिसायला पाहिजे. मग त्यांना जाणीव होते आणि मग ते सकाळी उठून अगदी सगळ्या प्रकारची एक्सरसाइज करण्यापासून न्यूट्रिशन, डाएट, फूड सप्लिमेंट इकडे लक्ष देतात आणि करोडो डॉलरचं मार्केट आता आहे मोठं वेलनेसचं. किती लोकांना राहायला आवडेल तरुण सांगा बरं? तुमच्यापैकी किती लोकांना लाईफ टाईम तरुण राहायला आवडेल? क्या बात है! क्या बात है! जल्दी लिहा. तरुण, 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 यंग जनरेशन. याचा अर्थ काय आहे? तुमचं आपण म्हणतो बायोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल एज. तुमचं बॉडी एज आणि तुमचं रिअल एज. येस, समजतंय. तरुण राहायचंय. महेंद्र अष्टमकर लिहितायत, माया मॅडम लिहितायत. येस, शैलेंद्र हिवाळे लिहितायत. फंटास्टिक, फंटास्टिक. म्हणून इथं लिहिलंय बघा, की आपण एजिंग दिसायला लागतो. त्यामुळे आपलं वेट कधीही आपण कंट्रोलमध्ये ठेवा. यानंतर अजून आहे, की मस्क्युलो स्केलेटन डिसऑर्डर्स. मणक्याचा आजार, पाठीचं दुखणं, त्याच्यानंतर साधारण जे फिजिकल ॲक्टिव्हिटी, जे गुडघे दुखतात, सांधे दुखतात, है ना? अशा वेळेला तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस असेल, नी पेन, हिप पेन, जॉइंट पेन, हे सगळे जर तुम्हाला वाढत असतील, तर फिजिकल ॲक्टिव्हिटी इथं देखील कमी होते. म्हणून काळजी घ्या आत्तापासून. भरपूर व्हर्जिन कोकोनट ऑइल प्यायचं. ह्या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी. भरपूर प्रमाणामध्ये आपले प्रॉडक्ट खायचे. ह्या समस्या आपल्या शरीरात येऊ नयेत म्हणून. बॅक पेन, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली की तुमचं वेट गेन होणारच. थोडेसे सिग्नल बॉडी देत असते, पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या समस्या वाढत जातात. आणखी एक रिझन आपण टाळू शकत नाही, ते म्हणजे जेनेटिकल. लिहून घ्या, सर्वांनी लिहा. जेनेटिकल हे मात्र वडिलोपार्जित आहे. तुमच्या आजी-आजोबा, त्यांचे आजी-आजोबा, त्याला म्हणतात जीन्स. आणि तुमच्या प्रत्येक सेलमध्ये असतो डी आपला जन्म होतो त्यावेळेला डी आपल्या बॉडीमध्ये हा अगदी पिढ्यानपिढ्या डी मध्ये तो एक म्हणतात ना, असा एक डी पार्ट आहे, की ज्याच्यामध्ये अनुवंशिकता दडलेली आहे. सगळे गुण्स त्याच्यामध्ये. आणि डी मध्ये जेनेटिकली मध्ये जर वेट गेन असेल, तर मात्र जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे आई-वडील, त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, त्यांचे आजी-आजोबा, कोणी ना कोणीतरी जास्त वजनदार असेल, तर त्याचा प्रचंड परिणाम जेनेटिकली वर होतो आणि तो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये. मग अशा वेळेला काय करायचं, तर आपल्याला अशा वेळेला माहिती आहे, की आपल्या 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 पूर्णपणे पाठीमागच्या पिढीमध्ये ओबेसिटी आहे. तर आपण जास्त प्रॉपर डायट मेंटेन केला पाहिजे, एक्सरसाइज मेंटेन केला पाहिजे आणि डायट, फूड, सप्लिमेंट, न्यूट्रिशन्स, येस, याचा सपोर्ट बॉडीला दिला गेला पाहिजे. येस. अजून एक सायंटिफिकली बॉडीच्या आतमध्ये वजन वाढण्याच्या पाठीमागे एक कारण आहे. त्याच्यामध्ये कारण आहे हार्मोनमध्ये एक हार्मोन आहे. त्या म्हणतात लेप्टिन नावाचा हार्मोन. बघा वाचा. लेप्टिन हार्मोन. कोणता हार्मोन आहे? लेप्टिन, लेप्टिन, लेप्टिन. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. लेप्टिन. थोडंसं मी या बाजूला होतो. लेप्टिन हार्मोन आहे. कोणता हार्मोन आहे? दिसतंय. हार्मोन दॅट क्रुशियल इन ओबेसिटी इज लेप्टिन. दिस हार्मोन इज प्रोड्युस्ड बाय द फॅट सेल्स. म्हणजे हा हार्मोन बॉडीमध्ये रिलीज झाल्यानंतर तो फॅट सेल प्रोड्यूस करतो. सपोज टू द सेंड सिग्नल टू हायपोथॅलॅमस ग्लँड. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये फूडला कंट्रोल करणारं एक ग्लँड आहे, ते हायपोथॅलॅमस आहे. आणि त्या ग्लँडला तो कंट्रोल करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. दॅट वी आर फुल्ली नीड टू स्टॉप इटिंग. म्हणजे अशा वेळेला इमिजिएटली हायपोथॅलॅमस ग्लँडला मेसेज जातो आणि तुमचं जेवण
हा, भूक भरली, पोट भरलं. हा. येस आर नो? ओबेस पीपल हॅव लॉट ऑफ द फॅट स्टोरेज बिकॉज, कारण का, की त्यांच्या शरीरामध्ये विच मेक्स देम रेजिस्टंट टू द लेप्टिन. म्हणजे शरीरामध्ये काय होतं, तुमच्या बॉडीच्या आतमध्ये तो जो सिग्नल प्रॉपर जायला पाहिजे, हार्मोन इनबॅलन्सेस मध्ये लेप्टिन नावाचा हार्मोन इनबॅलन्स झालं की तुमचं वेट गेन व्हायला लागतं. समजतोय पॉईंट? येस. बघा ना किती रिझन सापडतील. मी नेहमी सांगत आलो एक पॉईंट. कोणता पॉईंट नेहमी सांगितला? प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सांगतो, प्रत्येक मीटिंग मध्ये सांगतो. सांगतो का नाही सांगतो? कोणताही हेल्थ प्रॉब्लेम होण्याच्या पाठीमाग एक रिझन कधीच येत नाही. डायबिटीस होण्याच्या पाठीमाग कधीच एक कारण नाहीये. बीपी होण्याच्या पाठीमाग कधीच एक कारण नाहीये. म्हणून उपचार शरीराचा असायला पाहिजे. आणि फक्त फक्त आणि फक्त मित्रांनो, डीएक्सएन मध्ये ती क्षमता आहे की तुम्हाला रिअल हेल्थ मिळवून देण्याची ताकद आहे ऑर्गॅनिकली. बरीच लोक आम्ही अशी पण पाहिलेत, की मित्रांनो, मी तर घेतलं होतं फक्त वजन कमी व्हायला, पण माझी शुगर पण कंट्रोलमध्ये आली. माझा ब्लड प्रेशरची गोळी बंद झाली. मला ऑटोमॅटिकली थायरॉइडची मेडिसिन बंद झाली. माझा एक हार्टचा प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल हाय लेव्हलला होता, ते माझं रिड्यूस झालं. येस ऑर नो? किडनीचा हेल्थ प्रॉब्लेम होता, किडनीची रिलेटेड समस्या होती, ती कमी झाली. म्हणजे घेतलं होतं एका रिझनसाठी, फायदा संपूर्ण शरीरासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फंटास्टिकली, व्हेरी गुड. समजतंय का पॉइंट तुम्हाला? म्हणून अनेक रिझन येतील समोर. काही रिझन माझ्याकडून राहतील सुद्धा मित्रांनो. पण तुम्ही ती काळजी करायची कारण नाहीये. बिकॉज वी आर द होलिस्टिक अप्रोच. गॅनोडर्मा, स्पायरुलिना, मोरिंडा सिट्रिफोलिया, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे पूर्णपणे काय आहे आपल्या बॉडी करता? ओव्हरऑल बॉडी नॉर्मलायझिंग प्रोसेस. मी गॅनोडर्मा शब्द बोलला तर कधीच मी म्हणत नाही की लिव्हरसाठी आहे, फक्त किडनीसाठी आहे. नाही. मी स्पिरुलर शब्द बोलला तर कधीच हा शब्द येत नाही की फक्त याच्यासाठी आहे, बोनसाठी आणि ब्लडसाठी आहे. नाही, ओव्हरऑल बॉडी, सर्व प्रकारच्या पेशंटसाठी. त्याच्यामध्ये एक शब्द येतो युनिव्हर्सल, ते आहे युनिव्हर्सल आहे. लवकर लिहा. आणि एकदम क्लिअर सांगतो अजून, युनिव्हर्सल परमिएबिलिटीचा अर्थ होतो प्रत्येक पेशींसाठी गरजेचं आहे ते. प्रत्येक पेशी त्याला आकर्षित करते. परंतु तुम्ही जर एखादं मेडिसिन खाल्लं तर त्यात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी असते. सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी म्हणजे तुमच्या बॉडीतल्या काही पेशींना त्याची गरज असते म्हणून त्या पेशी घेतात, आणि बाकीच्या पेशींना त्याची गरज नसते, तिथं ते टॉक्सिक बनून जातं, विष बनून जातं. मी पेन किलर खाल्लं तर जिथं पेन रिलीफ व्हायला पाहिजे तिथं त्या पेशी त्या उडून घेतात स्वतःकडं, पण बाकीच्या ठिकाणी मात्र ते टॉक्सिन बनून जातं, आणि ते टॉक्सिन सुद्धा शरीराचं मोठं रोगच कारण आहे. युनिव्हर्सल परमिएबिलिटीचा अर्थ होतो होलिस्टिक अप्रोच. म्हणून वेळीच आपण ह्या गोष्टी जर घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला खूप चांगलं सोल्युशन पर्यंत पोहोचायचं आहे, आणि ते सोल्युशन म्हणजे एकमेव आणि चांगलं जे डीएक्सएन आपल्याला द्यायला मदत करतं. मित्रांनो, आपण खूप म्हणजे प्राऊड फील करायला पाहिजे की आपण अशा इंडस्ट्री बरोबर आहोत, अशा कंपनी सोबत आहोत की आपण आपल्या पूर्ण लाईफचं हेल्थ चांगलं ठेवू शकतो. हे स्मोकिंग एक रिझन आहे. काही लोक तंबाखूची मिसरी, गावाकडच्या महिला असतील तर सकाळी उठल्यानंतर मिसरी लावणे, काही लोकांना स्मोकिंग करण्याची आदत आहे, काही लोकांना तंबाखू खाण्याची आदत आहे. हे सर्व गोष्टींमध्ये आपल्या बॉडीमध्ये हाय लेवल ऍसिड वाढतं. आता अजून एक महत्वाचा पॉईंट, आणि सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. हे फार लोक नाहीच सांगत, पण मी तुम्हाला सांगणार आजच्या मीटिंग मध्ये. बरोबर आहे ना? यासाठी कोच लागतो का नाही लागतो? खूप लोक फक्त फॅट वाढलेत, फॅट वाढलेत, फॅट वाढलेत असा शब्द बोलतात. आज मी तुम्हाला आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर सांगतो, जिथं आपलं प्रोडक्ट खूप पॉवरफुल काम करतं. आणि त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज अ वॉटर रिटेन्शन. लवकर लिहा. वॉटर रिटेन्शन आकृतीमध्ये पण लक्षात येतं. वॉटर रिटेन्शन म्हणजे काय? शरीरामध्ये अनावश्यक प्रमाणामध्ये, अनवॉन्टेड क्वांटिटीमध्ये पाण्याचा अंश साठून राहणं तुमचं वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे आता. आणि ही बिकॉज ऑफ द आजचीच लाईफस्टाईल ही अशीच आहे. त्याही पुढे जाऊन अजून सांगता येईल आपल्याला. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये काही लोक चिकन, मटन खातात. ऍक्च्युली आता मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये, पण त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊन सांगायचं आहे. चरबी जी असते ती पाण्याच्या त्या पातेल्यामध्ये वरती राहते का तळामध्ये जाते? लवकर लिहा. येस, 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 येस. सर किती लोकांना वाटतं हा वरती तरंगते ती? टॉप लिहा किंवा बॉटम. बॉटमला जाते का टॉप साईडला राहते? व्हेरी गुड. संगरत्ना लिहितायत बरोबर. येस, विलास वर्ती सर लिहितायत बरोबर. टॉप मध्ये, टॉप मध्ये, टॉप मध्ये. मग याचं सिंपल कारण काय? याचं बघा रिझन काय? याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये म्हणजे त्या पातेल्यामध्ये बघितल्यावर पण लक्षात येतं की ती जी चरबी आहे ती हलकी आहे आणि पाणी जड आहे. ओ माय गॉड! लोक म्हणतात फॅट्स फक्त कारण आहे. फॅट्स नाही, फॅट्स सुद्धा शरीराची गरज आहे. फॅट मधून पण शरीराला एनर्जी मिळते.
अनावश्यक फॅट्स वाढले तरी वजन वाढतं, पण सर्वात महत्वाचं कारण जिथं नजरअंदाज केलं जातं, जिथं लोक दुर्लक्ष करून टाकतात आणि ते म्हणजे वॉटर रिटेन्शन. अनावश्यक प्रमाणामध्ये शरीरामध्ये पाणी साठत जाणं. आता हा हाताचा भाग दिसतोय, हे जर वॉटर रिटेन्शन झालं तर इथं स्वेलिंग सारखा दिसेल. दिसेल का नसेल सांगा बरं? हा भाग सुजल्यासारखा दिसेल. याला म्हणतात वॉटर. म्हणजे शरीराच्या आतमध्ये वॉटर रिटेन्शन का झालं बरं? का शरीराच्या आतमध्ये पाणी अंश साठून राहिलं? तर तुम्ही पण मला विचार करून सांगू शकता, की शरीरात पाणी साठून राहिलं म्हणजे कोणकोणते फंक्शन इम्बॅलन्सेसमध्ये आहेत किंवा कमजोर आहेत. फंक्शन ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी माल फंक्शन झालेलं आहे. कोणकोणते ऑर्गन? तर सगळ्यात इम्पोर्टंट पहिला पॉइंट आहे, ब्लड सर्क्युलेशनमध्ये तुमचं जर व्यवस्थित होत नसेल, तर तुमचं हार्ट. तिथून सुरुवात होते मित्रांनो. पंपिंग. कुठं ना कुठेतरी तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रॉपर झालं, की शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन चालू झालं. पहिला. दुसरं लिहा, किडनी. लिहा, लिहा, लिहा म्हटलं की लिहायचं. शरीरामध्ये पाणी अंश का साठून राहिलं? कारण किडनीची कार्यक्षमता 20 ते 40% कमी होणे, शरीरामध्ये पाणी साठून राहणे. 20 ते 40% किडनीचं फंक्शन कमजोर झालं. रिपोर्टमध्ये दिसत नाही. आणि सॉरी मी असं म्हणत नाही की तुमची किडनी जाऊन चेक करा उद्या. गरज नाही गॅनोडर्मा खा. पण हे समजून घ्यायचं किडनीची कार्यक्षमता 20 ते 40% कमी झाली, की शरीरात वॉटर रिटेन्शन, स्वेलिंग आल्यासारखा भाग दिसतो. पोटाच्या बाजूला, इकडे, इकडे, हातावरती हे जे भागाचा भाग दिसतो तुम्हाला. आपण एक गावाकडे एक वर्ड वापरतो. "अरे, असा नव्हता दिसत रे, आता एकदम काय झालंय कोरोना नंतर भेटलो लॉकडाऊन नंतर, तो धोधरी आल्यासारखा दिसतो माणूस." येस ओर नो? पूर्णपणे असे दिसतात. पूर्णपणे हातामध्ये, पायामध्ये सगळीकडे अशी धोधरी आल्यासारखं. धोधरी वर्ड ऐकलंय की नाही ऐकलंय? एकदम गावठी शब्द सांगतोय तुम्हाला. याचा अर्थ काय झाला? वॉटर रिटेन्शन. पाण्याचा अंश साठून राहिला. किडनीचं फंक्शन 20 ते 40% कमी झालं. दुसरं लिहा, लिव्हरचं फंक्शन 20 ते 40% कमजोर असेल. लिव्हर हा रिव्हर्स मेटाबॉलिझमचं काम करतो. त्यामुळे लिव्हर हा सर्व हेल्थ प्रॉब्लेमच्या पाठीमागे पोट आहे तुमचं. म्हणून लिव्हरची काळजी आपण जास्त चांगली घ्यावी. ज्याचे लिव्हर प्रॉब्लेम झाले, की त्याचं आयुष्य संपलं म्हणून संपला. कमी झालं आयुष्य. लिव्हर रिव्हर्स मेटाबॉलिझमचं काम करतो. अन्नाला पचवणं, डायजेस्ट करणं आणि तुमच्या शरीरामध्ये लिव्हरची फंक्शनिंग जर कमजोर झाली, तर स्टोरेजमध्ये तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं व्यवस्थित प्रॉपर तरीक्यानं मेटाबॉलिझम होत नाही. दुसरं लिहा लिव्हर. पहिलं काय सांगितलं मी? हार्ट. नंतर काय आली किडनी. नंतर काय आलं? लिव्हर. येस. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये जे तुम्हाला जे कारण आहे, की ज्याच्यामध्ये पाणी ज्यावेळेस साठायला लागतं, त्यावेळेला तुमचं वजन वाढत जातं. मग हे शरीरात राहिलं पाहिजे का बाहेर गेलं पाहिजे? हे कचरा, हे टॉक्सिन, हे बघा फोटो अजून एक. वॉटर रिटेन्शन. असा ज्यावेळी तुम्ही असा समजा भाग असा दाबून बघितला, तर तिथं खड्डा पडतो. मग काय समजायचं वॉटर रिटेन्शन आहे. स्वेलिंग आहे, स्वेलिंग. पाय आणि मोस्टली बघा कंबरेपासून खालचा भाग जर जास्त जर हे होत असेल, मोस्टली तिथंच होतो. किडनीचं फंक्शन कमजोर झालं, की तुमचा पायाचा भागच जास्त स्वेलिंगमध्ये ज्यादा दिसायला लागतो मोठा. बघा पोटाच्या बाजूचा घेर, इकडून इकडं आणि इथून खाली जास्त जास्त वेट. म्हणजे हा भाग आपण पाहतोय पायाच्या पिंडरीवरती इथं दाबून बघितलं तर खड्डा पडला. तिथं काय झालं वॉटर रिटेन्शन. धिस इज नॉट ओन्ली फॅट इश्यू, इट इस अ वॉटर रिटेन्शन. फंटास्टिक लिहा, व्हेरी गुड लिहा. मग याच्यासाठी सोल्युशन हवंय मित्रांनो. मग आता आपल्याला फक्त वेट लॉस करायचंय का संपूर्ण शरीराचा उपचार करायचा आहे? फंटास्टिक, क्या बात है! बघा आपला आला गॅनोडर्मा द किंग ऑफ हार्ट. वनस्पतींचा राजा, आयुर्वेदचा राजा, सर्व वनस्पतींचा राजा, 400 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म असणारा बायो ॲक्टिव्ह एलिमेंट असलेला द किंग ऑफ हर्ब. म्हणून आपल्याला उपचार करायचा आहे. तो पर्टिक्युलरली एका ठिकाणापुरता नाहीये, तर संपूर्ण शरीराचा करायचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, 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 येस. फंटास्टिक. म्हणजे DXN प्रॉडक्ट किती चांगलं आहे. वेट रिडक्शन करण्यापासून वेट मॅनेज शब्द बोलू आपण. वेट लॉस पासून ते तुमच्या हेल्थ पर्यंत जाण्याकरता म्हणजे लोकं का बरं फिरकतात इकडं-तिकडं? ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा. घरात DXN असून सुद्धा तुम्ही धावताय बाहेर. कारण नॉलेजची कमी आहे मित्रांनो. संपूर्ण शरीराचा उपचार. लवकर लिहा. येस, फंटास्टिक. संपूर्ण शरीराचा उपचार. येस, ओव्हरऑल बॉडी हीलिंग. आणि गॅनोडर्माला हा ॲड्रेसच नाहीये, की ते फक्त एका ऑर्गनवर काम करेल. म्हणून गॅनोडर्मा हा आपल्यासाठी वनस्पतींचा जो राजा आहे, तो कोर व्हॅल्यू प्रॉडक्ट आहे RGGL. इथं तुम्हाला सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट होतो. पाहताय तुम्ही मगाशी मी कोणकोणतं सांगितलं? लेप्टिन हार्मोन एक सांगितलं असेल. आठवतोय? त्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला, की तुमच्या लिव्हरची कार्यक्षमता कमी झाली तरी वजन वाढलं. किडनीची कार्यक्षमता कमी
कमी झाली तरी वजन वाढलं, हृदयाची कार्यक्षमता कमी झाली तरी वजन वाढलं, रक्ताभिसरण कमजोर झालं तरी शरीरात वॉटर रिटेन्शन झालं. या सर्व परिणामांमुळे आपल्या बॉडीचं पूर्णपणे जो उपचार असायला पाहिजे, त्यावेळेला संपूर्ण शरीराचा उपचार असायला पाहिजे आणि म्हणून गॅनोडर्मा युनिव्हर्सल वेनी काम करतो. पाहताना डायग्राम मध्ये एक सेलवर काम करतो म्हणजेच कुठं काम करतो, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जिथं जिथं पेशी आहे तिथं तो काम करतो. शरीराचा संपूर्ण आधार आपल्या पेशींमध्ये मित्रांनो. आपल्या बॉडीमध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण बॉडी, प्रत्येक भाग हा पेशींनीच बनलेला आहे. म्हणून तुमच्या बॉडीला काही लोक शब्द बोलतात, सर थायरॉइड झालं, सर हार्मोन इनबॅलन्सेस आहे, सर ऍसिड लेवल हाय लेवल झालीये. हे सगळ्याच्या सगळ्या पाठीमाग आपल्याला कुठं जावं लागेल, पेशींचं निरोगी जीवन, सेल्युलर हेल्थ. सेल्युलर हेल्थ. आणि दुर्भाग्यवश डॉक्टर लोक सेल्युलर हेल्थ कडे पाहतच नाहीत, सिम्टमॅटिक सोल्युशन कडे जातात. हे तुला ऍग्री वाटतो पॉईंट? येस, दुर्भाग्यवश म्हणतो मी तुम्हाला. म्हणजे सेल्युलर हेल्थ, सेल्युलर हिलिंग हा पार्टच माहिती नाहीये. हिलिंग शब्दच येत नाहीये तिथं. फक्त आणि फक्त दुर्भाग्यवश काय काय होतंय, कधीपासून होतंय, अजून काय काय होतंय, फक्त लक्षणांचा अभ्यास, एवढे प्रश्न विचारले जातात आणि मग लक्षणांप्रमाणे त्या व्यक्तीला मेडिसिन लिहून दिले जातात. तुम्ही एखाद्या डॉक्टरला जाऊन काहीच बोलू नका, तुम्हाला काही लिहून देणार नाही. काही लोकांना बोलतच नसतात ना. आणि मग घरी आल्यावर म्हणतात, अरे हे बोलायचं राहिलं, ते बोलायचं राहिलं. म्हणजे डॉक्टरांचा फोकस असो, तुम्ही जे सांगता त्या लक्षणांची मेडिसिन लिहून देतात. म्हणून काळजीपूर्वक सांगायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, सेल्युलर हेल्थ म्हणजे हिलिंग हा आपल्या फार्मास्युटिकलचा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. भारतामध्ये तरी बाहेरच्या देशात कदाचित आता ती जागरूकता आली आहे. बाहेरची कंट्रीची लोक अवेअरनेस झालेली आहेत आता. त्यामुळे जगातली लोक, अमेरिका, युरोपियन लोक ही सगळे जागरूक झालेत. त्यांचे हेल्थ स्टँडर्ड मानक एक लेवलला वेगळं आहे. 10-10, 20-20 वर्षापासून त्यांनी काही मेडिसिन असे बॅन केले की जे आपण आजही वापरतोय. म्हणून ते स्टँडर्ड मानक वरती आहे. पण आता हळूहळू आपल्याला त्याच्या गोष्टीची गरज आहे, म्हणून अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. जागृती निर्माण करणं जास्त गरजेचं आहे आणि सेल्युलर हेल्थसाठी आपल्याला अशा गोष्टींकडे जावं लागेल. गॅनोडर्माचा फ्रूट पोर्शन म्हणजे विषतत्व विमोचक. सर्वांनी लिहा. याच्यामध्ये फॅटला डिझॉल्व्ह करण्याची पॉवर आहे. अनवॉन्टेड फॅट्स डिझॉल्व्ह करून वॉश आउट करू शकतो. 2 गोष्टीचा काळजी घ्या. पहिली काळजी घ्यायची, सकाळी उठल्यानंतर अर्धा तास तरी घाम येईपर्यंत व्यायाम. पसीना छुटे तक आपका एक्सरसाइज, घाम येईपर्यंत व्यायाम करा. दुसरी काळजी घ्या, तुमच्या आहाराचा जो पूर्णपणे सायकल टाइम आहे, तो मी मगाशी सांगितला तसा ठेवा. रात्री 7च्या नंतर काहीच खायचं नाही. दुसऱ्या दिवशी 10-10:30 पर्यंत काहीच खाऊ नका. उलट करतात लोक. बेट्टी पाहिजे यांना, बेट्टी जागेवर चहा आणि पुन्हा तोंड धुतलं की लगे पोहे, उपमा. काही लोक तर बेकरी आयटम खातात. कसं काय, म्हणजे मला सांगा, आपली लाईफस्टाईल बिघडली म्हणून आपण हेल्थ प्रॉब्लेम मध्ये. दुसरी काळजी घ्या. तिसरी काळजी घ्या, रात्रीचं जेवायचं नाही. तयार आहात? येस. इथं लिहिलेलं बघा. आणि याच्या सोबत जेव्हा गॅनोडर्मा शरीरामध्ये जाईल तर तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये तो स्कॅनिंग आणि क्लिन्झिंगचं काम करतो. पुस्तकात बघा इथं लिहिले, स्कॅनिंग आणि क्लिन्झिंग. पॉलिसॅकराइड म्हणजे बीटा ग्लुकॉन पॉलिसॅकराइड, ऑर्गॅनिक जर्मेनियम, याच्यामध्ये 2000 पार्ट पर मिलियन आहे. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला, प्रत्येक पेशीला प्राणवायू भरपूर मिळतो. कमी पण ह्याच्यामध्ये 2000 आहे, जीएल मध्ये जास्त आहे. ॲडिनोसिन रेग्युलेशनचं काम करतो. ॲडिनोसिन हा त्यातला सर्वात महत्वाचा घटक आहे, जो ब्लड सर्क्युलेशन इम्प्रॉपर करतो, नको असलेल्या गुठळ्या विरघळायला मदत करतो. हा देखील फॅट डिझॉल्व्ह करायला सपोर्ट करणार प्रोडक्ट आहे. तुमचं ट्रायटर्पेनाइड्स हे तुमचं मेटाबॉलिझम करेक्ट करतो. डायजेस्टिव्ह हार्मोन्स बॉडीमध्ये नॉर्मल करतो. प्रतिकारशक्ती वाढवतो. गॅनोडरिक इसेन्स सेल्युलर रिजनरेशन मध्ये सपोर्ट करतो आणि प्रोटीन फायबर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये. द सपोर्ट द डिटॉक्सिफिकेशन, या सगळ्यांचा वापर ज्यावेळी करता तर तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन स्टार्ट होतं. आरजी फॉर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आतापर्यंत जे 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 कारण मी सांगत आलो, ते शरीरामध्ये ठेवायचंय का बाहेर ठेवायचंय? पाणी कुठून जाणार बाहेर? सगळं तुमच्या युरिन मधून किंवा स्टूलच्या माध्यमातून शरीराच्या वॉश आउट व्हायला लागेल. नको असलेले फॅट्स कुठून जातात? फॅट जातात स्टूल मधून बाहेर. फॅट डिझॉल्व्ह होतात आणि स्टूलच्या मार्गे निघून जातात. आणि ह्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात. विषतत्व विमोचक, लवकर लिहा, विषतत्व विमोचक. जीएल म्हणजे काय आहे? आरजी. आरजी ते लिहिलं का? गॅनोडर्मा में पाया जाने अति दुर्लभ और असाधारण तत्वों के कारण
वो शरीर के विभिन्न अंगों में कमजोर क्षतिग्रस्त कोशिकाओं को ढूंढता है, कोशिकाओं में से विषैले तत्व यानी रोग निर्माण के मूल कारण को शरीर से बाहर निकालता है, कोशिकाएं, अंगभाग एवं शरीर क्रियाओं को पुनर्कार्यक्षम पुनर्निर्माण करके गॅनोडर्मा आरजी कॅप्सूल या पावडर शरीर की मदत करती है. वाव लिहा, फंटास्टिक लिहा. किती व्यवस्थित पॅराग्राफ दिलाय बघा आता. खूप काळजीपूर्वक लिहिले ना. तिथे ही मेहनत खूप पॉवरफुल वाटते. लिहा बरं सर, खूप जबरदस्त मेहनत घेतली याच्यावरती. येस. नव्हतं, आम्ही भरपूर बोलायचो मॅनेजमेंटला, "सर मराठीमध्ये द्या ना, मराठीमध्ये द्या ना, हिंदीमध्ये द्या ना." तेव्हा तर मराठी पण नाही, हिंदी बी नाही, इंग्लिशच असायचं. आणि पूर्णपणे जेवढा अभ्यास डिएक्शनचा झाला होता, त्या शब्दांना एकत्र करून एकाच पॅराग्राफमध्ये तुम्हाला समजतं युनिव्हर्सल सोल्युशन. म्हणून संपूर्ण शरीराचं सोल्युशन. शरीरातील अनावश्यक निरुपयोगी घटक तत्वांना विरघळवून काय लिहिलंय? सॉरी काय लिहिलं बघा? विषैले तत्वों को शरीर से बाहर निकालने की अद्वितीय क्षमता. अनवांटेड शरीर के अनावश्यक विषैले तत्वों को शरीर से बाहर निकालने की अद्वितीय क्षमता. जीएल शरीर क्रिया संतुलक, याला म्हणायचं बॅलन्सर. लिहा लिहा लिहा, सर्वांनी लिहा. का बरं गरज काय याची? बॅलन्सर, हार्मोन इनबॅलन्स होतात, बॅलन्सर. बॉडीच्या आतमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा जर पदार्थ कुठला असेल तर गॅनोडर्माचा देठाचा भाग. जीएल किती आहे बरं? 6000 पार्ट पर मिलियन ऑर्गॅनिक जर्मेनियम आहे याच्यामध्ये. 6000 पीपीएम. जीवनसत्वे, खनिजे आणि इसेन्शियल अमिनो ऍसिड्स ह्या सर्वात इम्पॉर्टंट पार्ट. त्यामुळे आरजी आणि जीएल हे आयडियल डोस तुम्हाला सांगतो. वेट लॉस साठी लिहून घ्या. सुरुवात करताना 6 आरजी, 6 जीएल आणि 12 स्पिरुलिना ऍट अ टाइम खायच्यात. पटकन लिहा, पटकन लिहा. व्हेरी गुड. किती लोकांनी आतापर्यंत बघा 40,000, 50,000, 60,000चे पॅकेजेस घेतात XYZ कंपन्यांचे. कशाच्या नावाखाली? फक्त वेट लॉसच्या नावाखाली. आणि वेट लॉसच्या पलीकडे त्याचं काहीच नाहीये. आणि न्यूट्रिशनच आहे फक्त. डीएक्सएन प्रोडक्ट आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? न्यूट्रिशन प्लस थेरप्युटिक चिकित्सकीय गुणधर्म आहे. चिकित्सकीय गुणधर्म म्हणजे हिलिंग प्रॉपर्टीज. आतून दुरुस्त करण्याची क्षमता ज्या प्रोडक्टमध्ये आहे ते तुमचं हेल्दी वेट लॉस करणार आणि तुम्हाला चांगलं ठेवणार. व्हेरी गुड. लवकर लिहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फंटास्टिक. जीएल सपोर्ट द बॅलन्सिंग. बॅलन्सिंग, बॅलन्सिंग. स्पिरुलिना इज अ संपूर्ण कंप्लीट, एक शब्द मगाशी सांगितला होता, डाएट फूड सप्लिमेंट मध्ये हे सगळे प्रोडक्ट येतात. म्हणून आपल्याला डाएट द्यायचं आहे. आता डाएट फूड सप्लिमेंट मध्ये हे आलं बघा, सुपर फूड स्पिरुलिना, सुपर फूड ऑन अर्थ WHO. आणि याच्यामध्ये नॅचरल आहे, व्हेजिटेरियन आहे, कोलेस्ट्रॉल फ्री आहे आणि अल्कलाइन इन नेचर, कम्प्लिटली नॅचरली अल्कलाइन आहे. प्रोटीन, सर्वात जास्त प्रोटीन म्हणजे बरीचशी लोक चिकन, मटन किंवा अंडी खातात. जिम मध्ये जाणारी लोक, तर त्यांना सांगा 65 ते 70% इझिली डायजेस्टिव्ह प्रोटीन हा स्पिरुलिना मध्ये आढळतो. विटामिन ए, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम. डोस लिहा 6-6-12 सगळ्यांनी लिहा चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही फक्त वेट लॉस साठी नाही तर संपूर्ण शरीराच्या उपचारासाठी 6-6-12 6-6 आणि 12-12 काय? स्पिरुलिना. 6 आरजी, 6 जीएल, 12 स्पिरुलिना. आयडियल डोस सांगतो तुम्हाला मी आता. ज्यांना 15 किलो, 10 किलो, 7 किलो वजन एकदम कमी करायचं आहे, 6 आरजी, 6 जेल, 12 स्पिरुलिना ऍट अ टाइम खायला सुरू करा. जीवनसत्व बी, ज्याच्यामध्ये B1, B2, B6, B12, मिनरल, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम, पोटॅशियम, अमिनो ऍसिड्स, त्याच्यानंतर ट्रेस एलिमेंट्स. येस, फायकोसायनिन आहे याच्यामध्ये. सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे फायकोसायनिन. पहा, जसं आपण एखादी वनस्पती ज्यावेळी आपण पाहतो ते क्लोरोफिल देते. पण स्पिरुलिना क्लोरोफिल तर देतेच, पण ती त्यासोबत फायकोसायनिन पण देते. आता सर फायकोसायनिन काय आहे? तर फायटो न्यूट्रिशन्स मध्ये येते. हे आपल्या पाण्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक घटक आहे. पाण्यातल्या वनस्पती फायकोसायनिन प्रोड्यूस करतात. दोन्ही सुद्धा एनर्जीचा हाय लाईफ सोर्स आहे मित्रांनो, हाय लाईफ सोर्स. म्हणून त्याला म्हणतात फायकोसायनिन आणि क्लोरोफिल, हाय लाईफ एनर्जी. आता पुढे जाऊयात. अल्फा लिनोलिक ऍसिड आणि गामा लिनोलिक ऍसिड, ALA आणि GLA हे घटक याच्यामध्ये. हा आईच्या दुधाच्या नंतरचा दुसरा पर्याय तर स्पिरुलिना मित्रांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणून 12 स्पिरुलिना ज्यावेळी खातात तर 2 ग्रॅम खातात. किती? 3 ग्रॅम खाताय. 4 स्पिरुलिना 1 ग्रॅम, 12 स्पिरुलिना 3 ग्रॅम. सकाळी 3 ग्रॅम, संध्याकाळी 3 ग्रॅम. एक वेळचं जेवण स्किप केलात तरी चालेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 20च्या आसपास स्पिरुलिना शरीरात गेली पाहिजे, मग तुमचं वजन कमी व्हायला ती मदत करते.
लोक मिस्टेक काय करतात, वजन कमी करायचे 2 सकाळी गोळ्या खा, 2 संध्याकाळी खा. ते शरीराला न दिल्यासारखं आहे. तुमच्या बॉडीच्या वेटच्या अनुसार एखाद्याचं वेट जर 70 केजी, 80 केजी, 90 केजी, 100 केजी अशा लेव्हलला असेल तर ते डोस अजूनही वाढू शकतात. पण समजतोय का सगळ्यांना? वेटच्या हिसाबाने आपल्याला डोस द्यायला शिकलं पाहिजे. विचारायचं वजन किती आहे? डॉक्टर पण विचारतात की नाही वजन किती आहे? त्या प्रमाणात डोस येतात. वजन किती आहे? 40 किलो वजन असेल तर तेवढी जास्त गरज नाही मग. जो मग लहान मुलांना देतात तसं दिला तरी चालेल. पण वजन झाले 90 किलो, वजन झाले 110 किलो आणि तुम्ही बसताय एक जोडी खा, अर्धी जेल सकाळ, एक अर्धी जेल संध्याकाळ. काही उपयोग होणार नाही मित्रांनो. येस, किती लोकांना समजतं? येस, लर्निंग होते, लर्निंग, अंडरस्टँडिंग. मोरंजी हा आपल्यासाठी एक महत्वाचा नोनी फळ, रोझेल आणि याच्यापासून एकत्र केलेलं, ज्याच्यामध्ये इन हाऊस उत्पादन डीएक्सएन करते. त्याच्यामध्ये कोणतेही ते ॲडिटिव्ह नाही, कृत्रिम रंग नाही, कृत्रिम चव नाही, कोणतेही हार्मोनल संरक्षण टाकलं जात नाही. वाह! नॅचरल. अख्खी बॉटल एका वेळेला तुम्ही संपवू शकता. इतकं सुंदर प्रॉडक्ट डीएक्सएन बनवते. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, डायजेस्टिव्ह हार्मोन्स, त्याच्यानंतर लिव्हरचं फंक्शन नॉर्मल करण्यासाठी, रक्ताभिसरण चांगलं करण्यासाठी, नको खराब झालेले फ्री रॅडिकल्स शरीरातून वॉश आउट करण्यासाठी, ह्या अनेक गोष्टींनी शरीराला सपोर्ट करत असल्यामुळं बॉडीच्या आतमध्ये बॅलन्सिंगचं काम करतो हा चांगला. एन्झाईम म्हणजे शरीराच्या आतून हिलिंगचं काम करायला मदत करतो. म्हणून एक मोरंजी अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे मित्रांनो. काही रिझल्ट आपण यानंतर पाहणार आहोत. खूप सुंदर, सुंदर. पहिलं लिहून घ्या. किती प्यायची मोरंजी? सर लिहा. कमीत कमी 40 एम-एल सकाळी, 40 एम-एल दुपारी, 40 एम-एल रात्री. द्या सर 6-6 तासांनी तो मोरंजीचा डोस द्या. 40, 40, 40 म्हणजे दिवसभरामध्ये 120 एम-एल मोरंजी प्यायची. आता तर डीएक्सएननी पावडर फॉर्ममध्ये आणल्यापासून तर मी डीएक्सएनचे मनापासून धन्यवाद मानतो. कॉस्ट इफेक्टिव्ह प्रॉडक्ट इन इंडिया. भारतामध्ये इतकं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, की माझ्या हातामध्ये हा पाण्याचा ग्लास आहे. एवढा भरलेला आहे तो. छोटा ग्लास आहे ना, दिसतोय का बघा? हा इथं दिसतंय. एवढा भरलेला आहे. ही एवढीशी मोरंजी बनवायला मला फक्त 1 सॅशे लागू शकते. एवढीशी मोरंजी बनवायला. अर्धा ग्लासाच्या आसपास आहे. व्हेरी गुड. म्हणजे ₹55 ओन्ली. आता ₹800 ची मोरंजी पियायला आपल्याला, ही जी छोटी बॉटल तुम्हाला डायग्राममध्ये दिसते माझ्या बॅकग्राऊंडमध्ये, हा पूर्ण ग्लास हा तुमचा दिसतोय, हा 1 बॉटल बनवण्यासाठी कमीत कमी 2 सॅशे पुरेसे आहेत. 2 सॅशे म्हणजे 55 + 55 ₹110. एम-आर-पी प्राईस सांगितली. किती लोकांना समजलंय? आता मात्र नोनी प्रत्येकाने घरामध्ये घ्या. प्रॉडक्टवर तुटून पडा. इतकं सुंदर, इतकं नॅचरल, की जे तुम्ही फक्त घराघरामध्ये नोनी बनवण्याचा प्रयत्न करा आणि लोकांना नोनी बनवून प्यायला शिकवा. डीएक्सएन खऱ्या अर्थाने एक रिअल कंपनी, रिअल नोनी घेऊन येते म्हणायचं. आपल्या हाताने आपण बनवूयात. हा एक आपली यूएसपी असते ना, यूएसपी युनिक सेलिंग पॉइंट. युनिकला युनिकरच असतो. युनिकेस्ट नाही होत. येस, रेडी. फंटास्टिक. मोरंजी आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हार्मोनल इम्बॅलन्स आहे. त्यानंतर एक प्रॉडक्ट आहे वेट लॉससाठी नक्की द्यायचा आहे. रोज 1 दिवसामध्ये 1 सॅशे खतम. कोणता सॅशे? 2 in 1 ब्लॅक. हा खास करून ब्लॅक कॉफी प्रमोट केला जातो वेट लॉसमध्ये. सर्वांनी 1 सॅशे एका दिवसात संपवायचा. ज्यांना वेट मॅनेज ठेवायचंय, चांगलं ठेवायचंय, हेल्दी कॉफी प्यायचंय, बेस्ट कॉफी प्यायचंय वर डीएक्सएनची, तर ब्लॅक कॉफी प्यायला सुरू करा. मग टेस्टचा विचार नाही करायचा. साखर पण नाही टाकायची. तुम्हाला वाटलं तर थोडीशी जागरी नाही तर कोकोनट शुगर टाका. पण ज्यांना वेट रिडक्शन ज्यांचं 15 आणि 20 किलो कमी करायचं आहे, त्यांनी अख्खी पुडी अशी गरम पाण्यामध्ये ही कॉफी पावडर टाकायची, मिक्स करायची आणि प्यायची. कपामध्ये कॉफी पावडर खाली टाका, वरून गरम पाणी ओता, झाली कॉफी तयार. 1 ग्लास सकाळी प्या, 1 ग्लास संध्याकाळी प्या. तुम्हाला अजून सांगतो, तुम्ही याच्यामध्ये 6 स्पिरुलिना टाका. मस्त स्पिरुलिनाचा ज्यूस बनेल, ब्लॅक स्पिरुलिना. 2 in 1 ब्लॅक कॉफी विथ स्पिरुलिना आणि लागतेही छान. त्याच्यातही तुम्ही ऍड करू शकता थोडंसं आपलं स्पाइस ब्लॅक टी, तर तो तुमचं पोटाचं पण डायजेशन चांगलं ठेवेल. इव्हन मी तुम्हाला सांगेन कंबुचा ट्राय करून बघा. खूप सुंदर. मगाशी मी कंबुचा कशामध्ये टाकला? रोझेल लेमनजीचा नेहमी सरबत पितो सगळ्यांना माहिती आहे ना? तर जरा तुमचं पोट अनइझी वाटलं आणि होतंय ते आता. डायजेस्ट होतच नाहीये चांगलं प्रॉपर अन्न आता. मग अशा वेळेला 100% आपल्या बॉडीच्या गट हेल्थला फोकस केला पाहिजे. मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, मायक्रोबियम. तुमचं बॅक्टेरियल हेल्थ, इंटेस्टिनल हेल्थ याच्यासाठी कंबुचा ही खूप सुंदर प्रॉडक्ट आहे. वेट गेन, वेट मॅनेजमेंट होण्यामध्ये तुमची गट हेल्थ चांगली ठेवणं काळाची गरज आहे मित्रांनो. आपली सुद्धा ही कॉफी फर्मेंटेड कॉफी आहे. त्यामुळे ही प्रोबायोटिक ड्रिंकमध्ये येते. त्याच्यात सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा कंबुचा. एकदा पिऊन तर बघा. कसं लागतंय सर मला पण सांगा.
तुम्ही पण ट्राय करा. मी मगाशी रोझेल लेमॉन्जी मध्ये थोडी कंबुचा बनवली. इतकं अफलातून की तुमची कंबुचा काही लोकांना जर वाटत असेल सर ₹120 ₹140 एमआरपी डीपी, तर मग हे थोडं थोडं करून तुम्ही पिलात तरी चालेल. रोज सकाळी थोडी कंबुचा चहामध्ये पण टाकून बघा, ब्लॅक लेमन टी मध्ये. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मिनल मॅडमनी छान पॉइंट आता लिहिलाय. आरती मॅडम पण सांगतात मला नेहमी. ब्लॅक कॉफी मध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल, जे पुढे येणार आहे प्रोडक्ट. ब्लॅक कॉफी विथ व्हर्जिन कोकोनट ऑइल, व्हर्जिन कोकोनट ऑइल, व्हर्जिन कोकोनट ऑइल. हा फोटो राहिला वाटतं. व्हर्जिन कोकोनट ऑइल राहिला राहिला. व्हर्जिन कोकोनट ऑइल, व्हर्जिन कोकोनट ऑइल, सर्वांनी लिहा व्हर्जिन कोकोनट ऑइल. व्हर्जिन कोकोनट ऑइल. सर व्हर्जिन कोकोनट ऑइलचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला का शिल्पा शेट्टीचा? ती काय करते, ऑइल पुलिंग. व्हर्जिन कोकोनट ऑइल हा एक प्रोडक्ट असा आहे की जो ऑइल पुलिंग साठी अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला हवा आहे का तो? आपण पुढे घेऊया स्क्रीनवरती. येस, दिसते सगळ्यांना. गॅनो व्हर्जिन कोकोनट ऑइल. हे जे आहे ना, ऑइल पुलिंग. ऑइल पुलिंग म्हणजे तोंडामध्ये तेल आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि पुलिंग, ऑइल पुलिंग म्हणजे सगळीकडे हे फिरवायचं रोज सकाळी. असं तेल तोंडामध्ये घेऊन. कोणतं तेल घ्यायचं? फक्त व्हर्जिन कोकोनट ऑइल. याच्यामध्ये जी कंटेंट आहेत, याचं एक खूप सुंदर आणि पॉवरफुल आपल्यासाठी ब्रँड अँबॅसेडर शब्द बोलू शकता. पण नाहीये, असं ऑथराइज्ड ब्रँड अँबॅसेडर नाहीये. पण तिने मात्र या प्रॉडक्टला एक आपली लाईफस्टाईल प्रॉडक्टमध्ये घेऊन आली. नाव आहे शिल्पा शेट्टी कुंड्रा. सगळ्यांना माहिती आहे शिल्पा शेट्टी. येस ऑर नो? एक आयकॉनिक आहे. आज 50 वर्ष वय ओलांडलंय तरी सुद्धा ती आज तरुण दिसते. 25 वर्षाची वाटते. हो का नाही? ती सांगते मी व्हर्जिन कोकोनट रोज काय करते, ऑइल पुलिंग करते आणि त्याच्यानंतर मी रोज नोनी पिते. नोनी आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल. त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट आपण जास्तीत जास्त लोकांना पहिलं तुम्ही ट्राय करा, यूज करा, फायदे घ्या. हेल्दी आहेत, नॅचरल आहेत, ऑर्गॅनिक आहेत आणि लोकांच्या हेल्थसाठी खूप महत्वाचे आहेत. व्हर्जिन कोकोनट ऑइलमुळे तुमचा डायजेशन चांगला राहतो, कोठा क्लीन व्हायला लागतो, पोट साफ, सब दफा. पोट सफा, सब दफा. त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. जॉइंट मधली तेलाची मुवमेंट चांगली राहते. त्याच्यामुळे शरीराला तेल असायला पाहिजे. स्किन चांगली राहते. तजेलदार स्किन राहते. वजन कमी होत असताना अजून तरुण दिसायला लागाल. या सगळ्या प्रॉडक्टमुळे एक फायदा होतो, हेल्दी वेट लॉस. स्ट्रॉंग पॉइंट सांगतो, हेल्दी वेट लॉसचा अर्थ काय होतो? काही लोक वजन कमी केले की एकदम अशी वीक आणि कमजोर आणि पूर्णपणे खपाटीला गेलेले दिसतात. पण डीएक्सएल मध्ये ते एक असे तजेलदार दिसतात. त्याला काय म्हणतो आपण? हेल्दी वेट लॉस, अँटी एजिंग. अँटी एजिंग पॉवरफुल आहे मित्रांनो. पॉवरफुल, पॉवरफुल, पॉवरफुल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ट्राय करूया आपण. हा व्हिडिओ प्ले होतोय का इथे? बघूयात, बघूयात. व्हिडिओ प्ले होत असेल तर एव्ही लिहायचा. मी जो फोटो पाहताय माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंड मध्ये, नाही दिसत का हे? अच्छा, हे युट्यूबनी त्याला सेव्ह केले. अच्छा, हरकत नाही. आपण हे व्हिडिओ ग्रुपला पण शेअर करूयात. दिसतायत का स्क्रीनवर बॅकग्राऊंड मध्ये? येस, दिसत असेल तर एव्ही लिहा. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जाते हा ते. युट्यूबचं त्याला हे आहे, म्हणजे म्हणतात ना, ते तुम्ही स्क्रीन शेअर करू शकत नाही ती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येते आणि जातोय फोटो. जवळ-जवळ किती केजी वेट होतं मी तुम्हाला सांगतो. ही जी मुलगी आहे, हिचं नाव आहे आरती सहदेव पिसे. आपले सहदेव रामहरी पिसे आहेत ना, त्यांची कन्या. मी तुम्हाला फोटो शेअर स्क्रीन मधून दाखवतो हा. आरती सहदेव पिसे.
नक्की क्लॅप करा. DXN प्रोडक्टच्या एक पॉवरफुल रिझल्टमध्ये तुम्हाला मी काही गोष्टी शेअर करतोय ह्या. अच्छा, ही शेअर स्क्रीन होते का पाहूयात आता. झूम, झूम, झूम. वाह! दिसते का सांगा स्क्रीन? ओके सर. ओके. किती लोकांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? आरती पिसे 95 केजी वेट होतं. मी तुम्हाला एक टेस्टिमोनियल म्हणून शेअर करतोय. हा महत्वाचा टेस्टिमोनियल आहे. काही लोकांचं वजन म्हणजे पहा, आता ही मुलगी ज्यावेळी लग्नाचं वय जवळ येतं, त्यावेळेला एक टेन्शन यायला लागतं, की बापरे! हे वॉटर रिटेन्शन आहे बरं का हे. फॅट बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आणि तुमच्या समोर आता हा पॉवरफुल रिझल्ट आहे. व्हर्जिन कोकोनट ऑइल, 2 इन 1 ब्लॅक कॉफी या प्रॉडक्टमुळे त्यांचा झालेला फायदा. 95 केजी वेट होतं आरती पिसे आणि 52 केजी वेट झाल्यानंतरचा फोटो तुम्ही पाहताय. तुम्ही क्लॅप करू शकता सगळेजण. फंटास्टिक. सगळ्यांनी, सगळ्यांनी. व्हेरी गुड. यानंतर अजून एक फोटो पाहूयात आपण. यांचं नाव आहे विनायक कोडितकर. एका बाजूला मोबाईलमध्ये पण पाहतो. पहा, 86 केजी वेट झालं होतं. अतिशय चांगल्या ठिकाणी जॉब करणारी व्यक्ती, जिथं आपण म्हणतो की इन्कम किंवा सॅलरीची काही कमतरता नाही आणि अशा वेळेला त्यांच्या कलीग्समध्ये त्यांच्या एका मित्राला अचानकपणे तो म्हणतो ना, आपण नेहमी उठणं, बसणं त्यांच्याबरोबर आहे. त्यांच्याबरोबर आपण जेवतोय, एका डब्यात हात घालून आपण जेवण करतोय आणि अचानकपणे अशी व्यक्तीला हार्ट अटॅक येतो आणि ती व्यक्ती निघून जाते. त्यावेळेला यांना मात्र विचार करायला भाग पाडलं, की बापरे! हे काय लाईफ आहे? 3-3 लाख रुपये सॅलरी आहेत आपल्याला, परंतु मात्र अचानकपणे अटॅक आला आणि कंप्लीटली माणूस काल होता आणि आज गेला. हा शॉक बसला आणि या व्यक्तीने पूर्णपणे डिसिजन घेतला, की आपल्याला हेल्थवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि DXN प्रॉडक्ट निवडले. DXN प्रॉडक्ट पण खायला सुरुवात केली. चांगला वर्कआउट पण करत होते, चांगला एक्सरसाइज पण करतात आणि तुम्ही पाहताय आता 86 केजी वेट होतं. 72 केजीवरती आणलं वेट त्यांनी. क्लॅप करूयात. व्हेरी गुड. फंटास्टिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट आहेत आपले DXN कंपनीचे फाउंडर प्रोफेसर वसुपाल सर यांचा मुलगा आणि यांची सून. पहा स्क्रीनवरती एकदा फोटोग्राफ्स. यांची देखील स्टोरी मी तुम्हाला सांगतो. कंपनी 400 करोडची बनवली होती. DXN पप्पा तुम्ही करा. आम्ही मात्र आम्हाला आमच्या स्वतःच्या जिम्मेदारीने काहीतरी करू द्यात. म्हणून एक अशी कंपनी बनवली जी ट्रॅव्हल ट्रॅव्हल म्हणतो ना, फॉरेनला लोकांना टूरला जायला आवडतं, गोव्याला जायला आवडतं, तिथं फिरायला आवडतं. मग गोव्यामधली घरं, तिथलं बुकिंग हे सगळं हे करत होते आणि हे सगळं ऑनलाईन करायला सुरू केलं होतं. 400 कोटीची कंपनी बनवली होती. किती मोठी? 400 करोड रुपयांची कंपनी. परंतु अवस्था बघा, स्वतःच्या शहराकडे लक्ष देता नाही आलं. 2019चा फोटो आणि तुम्ही पाहताय पूर्णपणे तीच व्यक्ती 2022चा फोटो. नवरा-बायको दोघं पण. कारण कोरोनामध्ये मात्र हे सगळं ठप्प झालं. पूर्णपणे बिझनेस कोलॅप्स झाला आणि जो एवढा मोठा वाढलेला बिझनेस झिरो झाला अशा वेळेला आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, की बापरे! आपण एका मोठ्या रिस्कमध्ये आहोत. परंतु DXNमध्ये त्यांचे पप्पा, त्यांचे आई-वडील, रत्ना वसुपाल मॅडम, प्रोफेसर वसुपाल सर हे DXNला इतकं म्हणजे मनापासून, हृदयापासून, लहानपणापासून म्हणजे यांचा जन्म झाला तेव्हापासून असेल कदाचित किंवा हे लहान होते तेव्हापासून तर DXN बघत होते. परंतु त्यांनी काय केलं, मला वेट लॉस करायचंय आता. आता मला हे असं नाही राहायचं. एकदा काय म्हणली मिसेस माहिती का, की माझ्यासाठी ही पैसा, प्रॉपर्टी काहीच नाहीये. व्यवसायापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. तुम्हीच जर नाही राहिला तर काय करणार? मला तुम्ही 10 वर्ष तरुण दिसले पाहिजेत, 20 वर्ष तरुण दिसले पाहिजेत. हा काय तुमचा प्रकार झालाय बॉडीचा? आणि मी पण वेट म्हणे वाढली. अशा वेळेला बाबांनी रिसर्च करायला सुरुवात केली आणि एक रिसर्च त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितला. ते म्हणले, की ज्यावेळेला मी रिसर्च करायला सुरू केलं, PubMed नावाची एक वेबसाईट आहे. सगळ्यांनी लिहून ठेवा पॉइंट PubMed.com.
या पबमेड मध्ये गेल्यानंतर त्यांना समजलं की आपल्याला जर वेट रिड्युक्शन किंवा वेट मॅनेज करायचं जर असेल तर मात्र आपल्याला शरीराला पॉवरफुल एनर्जीचं सोर्स उपलब्ध करून द्यावा लागेल. आणि तिथं डीएक्सएन बीसीएन नाही पाहिलं, तिथं त्यांनी पाहिलं मायटोकॉन्ड्रिया हा आपला एनर्जीचा पॉवर हाऊस आहे. किती लोक लिहितायत हा पॉइंट? आपल्या प्रत्येकाच्या पेशींमध्ये एक पॉवर हाऊस आहे, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रिया हा आपला शरीरातला प्रत्येक सेल, जसं आपण म्हणतो ना किडनी किडनीचं काम करते, लिव्हर लिव्हरचं काम करते, तसं एनर्जी तयार करणारा ऑर्गन कुठे आहे बॉडीमध्ये? तर तो सापडत नाही ना. अरे एनर्जी कोणता ऑर्गन बनवतो? तर तुम्हाला माहिती पाहिजे प्रत्येक सेलमध्ये किती सेल आहेत बॉडीमध्ये? 1च्या पुढे 14 शून्य लिहा. 14 झिरो एवढ्या सेल्स आहेत. आणि प्रत्येक कोशिकामध्ये केंद्रकाच्या बाजूला असतो मायटोकॉन्ड्रिया. तो आहे तुमचा त्या प्रत्येक सेलचा एनर्जी पॉवर हाऊस. आणि यांच्या अभ्यासामधून त्यांच्या लक्षात आलं की त्याचं एटीपी प्रोडक्शन जर वाढलं तर तुमची क्रेविंग कमी होईल. तुम्हाला भूक कमी लागायला लागेल. ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत व्हायला लागेल. त्यांनी खूप सुंदर रिसर्च पाहिला आणि नंतर मग कॉर्डिसेप, मग स्पिरुलिना, मग गॅनोडर्मा या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या की हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. आणि अक्षरशः मित्रांनो, त्यांनी डीएक्सएन प्रोडक्ट खायला सुरुवात केली. पूर्ण रिसर्च केला आणि डीएक्सएन प्रोडक्ट खाल्ले. 2019 मध्ये त्यांनी हा डायट फॉर्म्युला फॉलो केला डीएक्सएनचा पूर्ण प्रोडक्टचा. त्याच्यामध्ये त्यांनी मगाशी सांगितलं 6-6-12 यांनी सुरुवात केली सकाळ संध्याकाळ. मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल, 2 in 1 ब्लॅक कॉफी आणि ह्या सगळ्या गोष्टी. अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगायची राहील म्हणजे राहायला नकोय, की जर वजन कमी करायचं असेल तर लॅक्सेटिव्ह प्रोडक्ट यूज करायचे. किती लोक लिहितायत? लवकर सांगा लवकर. लॅक्सेटिव्ह म्हणजे काय हो? सर लॅक्सेटिव्ह म्हणजे मलविरेचक, कॉन्स्टिपेशन दूर करणारे. मग त्रिफळा सुद्धा आहे, सुवर्णपत्री आहे आणि हरितकी पण आहे. व्हेरी गुड मिनल मॅडम. येस, लॅक्सेटिव्ह म्हणजे तुमचं पोट साफ करण्यासाठी मदत करणारे प्रोडक्ट, पोटामध्ये तुम्हाला पोट क्लीन करणारे प्रोडक्ट, कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता दूर करणारे प्रोडक्ट. मग त्याच्यामध्ये सपोर्ट करणारे डीएक्सएन मध्ये प्रोडक्ट आहेत. डीएक्सएनची त्रिफळा, डीएक्सएनची हरितकी आणि डीएक्सएनची सुवर्णपत्री. हे जर एकत्र करून ज्यूस करून पिलात, एकत्रच करा सगळ्या पावडर. त्यामुळे मी कंपनीला रिक्वेस्ट केली आहे की पावडर फॉर्म बंद करू नका. मध्ये कंपनीचा विचार चालला होता ना सगळ्या पावडरी बंद करू आणि फक्त टॅबलेट आणि कॅप्सूल. तर मी कंपनीला रिक्वेस्ट मनापासून केली की सर किती कॅप्सूल किती टॅबलेट आपण खाणार? आता आम्हाला थोडंसं तुम्ही पावडर देता त्यावेळी आम्ही कधी कधी लेमॉनजी टाकतो, रोझेलमध्ये टाकतो, पाण्यामध्ये टाकतो, येस ब्लॅक कॉफीमध्ये टाकतो आणि ती मिक्स करून आपण पितो. त्यामुळे पावडर फॉर्म मध्ये आहे, फायदा करून घ्या. डीएक्सएननी आपल्यासाठी असे काही सोर्सेस क्रिएट केलेत की ज्या अगदी चारी बाजूने एक वेलनेस पॅकेज तयार करायचं आणि हे वेलनेस पॅकेज तुमचं वेट लॉस, वेट रिडक्शन, वेट मॅनेजमेंटला मदत करणारे प्रोडक्ट आहेत. क्या बात आहे, फंटास्टिक. लवकर व्हेरी गुड लिहा. त्याच्यामुळं डीएक्सएन अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं वेट लॉसला सपोर्ट करेल. दुसरं, वेट लॉस बरोबर प्रिव्हेन्शन फ्रॉम द क्रॉनिक हेल्थ प्रॉब्लेम. दुसरा पॉइंट लिहा. वेट लॉस हा सेशन आहे आजचा, पण वेट लॉस सोबत तुमचं प्रिव्हेन्शन फ्रॉम द क्रॉनिक हेल्थ प्रॉब्लेम. दुसरा पॉइंट, क्रॉनिक हेल्थ प्रॉब्लेम. क्रॉनिक हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे अटॅक येणे, अचानकपणे ट्यूमर बॉडीत तयार होणे, कॅन्सर बनणे किंवा तो शरीराचा थायरॉइडिझम, अनेक गोष्टी आल्या त्याच्यात. डायबिटीस हा क्रॉनिक आहे, पुढे जाऊन वाढतच जाणार तो फक्त. ब्लड प्रेशर आला की स्ट्रोक, पॅरालिसिस स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेज किंवा हार्ट अटॅकचं रिझन, हो का नाही? हे क्रॉनिक हेल्थ प्रॉब्लेम तयारच होऊ नये म्हणून काय करता का? नाही. आज डीएक्सएन खायचं आपण. अच्छा, आता अजून एक पॉइंट ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये प्रश्न असते तर विचारायचे बरं का. काही प्रश्न असेही लोक विचारतात तुम्हाला पण, सर यांनी वजन कमी होत असेल तर मग मला नकोय. किती लोक म्हणतात बरोबर सर, अशी पण लोक भेटतात जे एकदम असे तिडमिडीत असतात आणि ते काय म्हणतात तिडमिडीत म्हणजे काय ना अशक्त. कधी कधी तो मुलगा घरामध्ये इतका वीक असतो आणि आई प्रोडक्ट खात असते वजन कमी व्हायला आणि मुलगा घाबरतो आईचं वजन कमी झालं तर माझं पण कमी होईल. ऑब्जेक्शन हँडलिंग आहे ना महत्वाचं. येस आर नो? तर इथं तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला सांगता आलं पाहिजे की मेटाबॉलिझम तुमचं डायजेस्टिव्ह बॉडीची सिस्टम आणि तुमचं मेटाबॉलिझम ह्या दोन्ही गोष्टी करेक्ट करत असल्यामुळं तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करणारं प्रोडक्ट आहे. वजन कमी करत नाही. म्हणजे काय? ज्याचं ऑलरेडी कमीच आहे त्याचं काय कमी होणार आहे? त्याचं वाढायला मदत होईल. आता तुम्ही क्लॅप करू शकता. व्हेरी गुड. रेग्युलेशन म्हणतात त्याला, रेग्युलेशन. तुमच्या बॉडीचे हार्मोन बॅलन्स होतात.
तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं, तुमचं डायजेशन चांगलं व्हायला लागतं, तुमचं अन्न व्यवस्थित पचायला लागतं, त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर चांगलं होतं आणि जे अगदी तिडमिडीत असतात त्यांचं वजन नॉर्मल ठेवायला तो मदत करतो. ना वजन वाढवेल, ना वजन कमी करेल, शरीराची हेल्थ चांगली ठेवेल. फंटास्टिक, फंटास्टिक. राइट मेसेज. फंटास्टिक. वेट मॅनेज म्हणायचं मॅडमला. वेट मॅनेजमेंट, वेट मॅनेजमेंट. लिहा, लिहा. वेट मॅनेजमेंट. वजन संतुलित ठेवायला तो मदत करतो. यासाठी दोघांनी पण समान मात्रेमध्ये खाल्लं, तर ज्यांचं वजन खूप वाढलेलं होतं, ते कमी व्हायला लागतील. ज्यांचं वजन अतिशय कमी होतं, त्यांचं वजन नॉर्मलमध्ये यायला लागेल. यासाठी क्लॅप करता येईल का तुम्हाला? बघा, क्लॅप करा जिथून असाल तिथून. व्हर्च्युअल पण क्लॅप करा. व्हेरी गुड. विलास सरांचा क्लॅप दिसतोय मला. फंटास्टिक, फंटास्टिक. समजलंय? पॉइंट टू पॉइंट समजून घ्या. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. डोसेस रिपीट करायचेत का? 6 6 12 स्पिरुलिना, एक ब्लॅक कॉफी एका दिवसामध्ये. व्हर्जिन कोकोनट ऑइल 1 चम्मच सकाळ, 1 चम्मच दुपार, 1 चम्मच संध्याकाळ. दिवसभरामध्ये जेवढं पाणी पिता त्या पाण्यामध्ये, आता मी पाणी पितोय, काय फरक पडतो? 2, 4, 10, 12 थेंब मी याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाकले किंवा चमच्याने घेऊन व्हर्जिन कोकोनट टाकलं, मिक्स केलं आणि नारळ पाण्यासारखं पिलं तर छानच आहे. सकाळी उठल्यावर ऑइल पुलिंग करायचं. सुवर्णपत्री, हरितकी आणि त्रिफळा याची पावडर फॉर्म करायची आणि एकत्र करून प्यायची. सर गॅरंटेड वेट लॉसला सपोर्ट होईल. वाव. आणि सांगितलेल्या काही गोष्टी पथ्यकारक. 11 वाजता आणि 12 वाजता उघड ठूस ठूस का नाही ना, ते ठूस ठूस नका, ठूस ठूस. नाही नाही, रात्रीचं खाऊ नका. दुपारचं मध्ये आधी कधी पण असं अचानक वाटलं पेपर्स खाताय, कधी मॅगी नूडल्स खाताय, सॉरी. ज्या गोष्टी नाही खायच्या त्या नाही खायच्या. दुधाचे पदार्थ नाहीच खायचे. बेकरी आयटम नाहीच खायचे. आम्ही म्हणतो सर भातही नाही खायचा. तर ते म्हणतात भात तर बंद केलाय, पण इडली लागते मला. इडली, डोसा. सर भाताचाच पदार्थ आहे तो. हो का नाही? म्हणून त्या गोष्टी टाळायच्या. जंक फूड, फास्ट फूड, रेस्टॉरंट फूड टाळायचं थोडे दिवस. ह्या गोष्टी फायद्याच्या आहेत तुमच्या. ह्या तुम्हाला डाएट सप्लिमेंट बरोबर सपोर्टमध्ये मदत करायचा आहे आणि उठल्यानंतर सकाळचा एक्सरसाइज पण करायचा आहे. रेडी आहात? कारण शेवटी निर्णय कोणाला घ्यायचा सांगा बरं? 15 किलो, 25 किलो वजन कमी करायचा निर्णय कोणाचा आहे? रोज एक कंबूचा बॉटल प्या. व्हेरी गुड. लिहून घ्या सगळे पॉइंट. यानंतर कोणाचा काही प्रश्न आहे का? सांगा पटकन. प्रश्न असेल तर प्रश्न घेऊयात. कुणाला बोलायचंय का? काय तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल, काही लोकांना तुमचा अनुभव शेअर करायचा असेल किंवा काही प्रश्न मनामध्ये असेल, कोणताही प्रश्न विचारायची इच्छा असेल तर विचारू शकता. रिलेटेड टू टॉपिक. आजच्या टॉपिकशी रिलेटेड विचारा. सेशन आवडला असेल तर नक्की सांगा. तुम्हाला छान वाटला सेशन. अंकुश शिंदे सर 1 मिनिट मध्ये बोला. प्रत्येकाने 1 मिनिट स्ट्रॉंग मेसेज द्यायचा. अंकुश शिंदे सरांसारखं दुसरं उदाहरण नाही मित्रांनो. वडिलांचं वय 93 वर्ष वय आहे. आईचं वय 86 वर्ष वय आहे. 25 वर्ष डीएक्सन गॅनोडर्मा स्पायरुलिना खातात न हो चुकता. हो हो, कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी बोला सर, कन्सिस्टन्सी. बोला बोला. फारच छान. म्हणजे मीटिंग बी छान झाली. आणि बेसिकली कसं आहे की मला एकच प्रश्न लोकांना विचारायचा आहे की किती लोक घाम गाळतात. हम्म. मग मेन प्रश्न येतो, बॉडीचं रिअल डिटॉक्सिफिकेशन हे घामातून चांगलं होतं ऍक्च्युली. स्किन वाटे जे जातं ना, ते फार छान होतं ते ऍक्च्युली. आता मी माझी लाईफस्टाईल म्हणून आता काय केलंय, मी आठवड्यातून 2 दिवस गावी जातो. आता आई वडील बी येतात ऍक्च्युली. आई वडिलांचं वय सांगा सर सगळ्यांना. हा, आईचं वय 87, वडिलांचं वय 92. 92. आणि ते काय काय एकही खातात आलो डीएक्सन? एकही ॲलोपॅथीची गोळी नाही. 92 वर्ष. हा, ग्रेट ग्रेट एकही ग्रेट. ॲलोपॅथी ह्या वयामध्ये नाही. त्यांना स्पिरुलिना, कॉफी असते. म्हणजे आयुर्वेदिक सिरीज बी मी ऍडजस्ट करतो त्यांना. हो ना. म्हणजे थोडा पोझिशनिंग करतो मी बरोबर त्यांना ऍक्च्युली. आता कधी बाबा कप असेल तर शीतोपण वगैरे त्यांना द्यायचं, हम्म. किंवा मग बाकीचं सगळं ते बरोबर कॉम्बिनेशन मध्ये. कसं आहे, ते इंडिपेंडेंट आहेत ना. आता बरोबर. परवा मी जे विचार केला ना, की मी बसलो होतो असा, तर म्हणलं 87 एजला माझी आई मला स्वयंपाक करून खायला घालते. अहो, ह्याच्यापेक्षा भाग्यवान कोण आहे आपण आयुष्यात? 87. हा क्या बात पुढे है. 25 वर्ष म्हणजे डीएक्सन खातायत आणि व्हेरी गुड सर.
जबरदस्त. बेसिक फाउंडेशन जे आहे ना, की तुमचे आई वडील आणि तुमच्या घरातली महिला, मुलांचं ऑटोमॅटिक आपण करतोच आहे, पण हे जे फाउंडेशन्स आहेत ना बेसिक, ते प्रत्येकाने पाळले पाहिजेत ऍक्च्युली. कारण व्हेरी काय गुड सर, झालंय व्हेरी की गुड, फंटास्टिक सर. हो, नाही नाही, भरपूर असा समाज बिखरत चालला गेलाय ना ऍक्च्युली आता ते सगळं. नाही, म्हणजे नाही. लोक चांगलं का नॉलेज आणि अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. हा, बस आणि बस बस चांगली बस माहिती बस. ज्यावेळी लोकांपर्यंत पोहोचते, तुम्ही सुद्धा ज्यावेळी माहिती घेता, आता जेवढे पण हो. माझ्यासोबत आता जेवढी लोकं मीटिंगमध्ये आहात, तर मग सर्वांना मी सांगतोय, जेव्हा तुम्ही माहिती घेता, ती माहिती घेतल्यानंतर इम्प्लिमेंट करा. हे प्रोडक्ट हा. तुमच्या घरामध्ये फ्री येण्यासाठी मनापासून अट्टाहास करा. अट्टाहास म्हणतो ना, पागल. की हो का नाही हो हो प्रोडक्ट हो माझ्या हो. घरात फुकट येऊ शकत? एवढं छोटं गोष्ट मी नाही का करू शकत? इतकं सुंदर सिंपल. ऑर्गॅनिक, नॅचरल, प्राकृतिक आणि डॉक्टर लिमने आपल्यासाठी काळजीपूर्वक पूर्णपणे विदाऊट एनी कंटॅमिनेशन, कोणतंही प्रिझर्व्हेटिव्ह न टाकता बनवलेले प्रॉडक्ट माझ्या घरामध्ये, माझ्या मुलांसाठी, माझ्यासाठी आयुष्यभर मला पूर्णपणे फुकट पाहिजे. काय एवढंच आहे फक्त की छोटंसं गोष्ट लक्षात ठेवा आजच्या मीटिंगमधून, अगदी की अगदी तुम्हाला हे अगदी. प्रॉडक्ट फ्रीमध्ये भेटले पाहिजे. हा. व्हेरी गुड सर, नाही, व्हेरी गुड. शैला मॅडम बेसिक बोला. नाही. हा, चालतंय, ठीक आहे ठीक हां, आहे, सर ओके. पुढे जाऊयात आपण हां. हा येस, हा, चालतंय, ओके. येस. गुड मॉर्निंग सर. साळुंखे मॅडम गुड मॉर्निंग. खूप सुंदर माहिती दिली. वेट लॉसची एवढी प्रचंड माहिती मलाही माहित नव्हती सर. थँक्स. खरंच खूप सुंदर माहिती दिली. मला वाटतंय आज ही माहिती बऱ्याच जणांनी माझ्या टीममध्ये पण ऐकली सर. जेवढ्यांनी ऐकली ते आजपासून तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत, की वेट लॉससाठी काय द्यावे आणि काय डोस कसे देवसी. द्यावे. फक्त मला वाटतं सर प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न फक्त असेल, की वेट लॉस झाल्यानंतर नंतर हां, मेंटेन राहावं म्हणून काय द्यावं? क्या बात है! म्हणजे हे व्हेरी मला गुड. माहिती चांगल्या आहे प्रश्नाला तुम्ही आठवण त्याच्यातून करून दिलीत. लोकांना ग्रेट, ग्रेट, ग्रेट. नाईस हां, क्वेशन मॅडम. माहिती आहे. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न नक्की येतो, की सर मी प्रॉडक्ट खातो. बरेचसे लोकं कंपन्यांचे पण प्रॉडक्ट खातात इतर. ते काय म्हणतात प्रॉडक्ट खाल्लं, वजन कमी झालं, प्रॉडक्ट बंद केले, वजन परत वाढलं. तर याच्यामध्ये सिंपल समजून घ्या, की बऱ्याच वेळेला तुम्ही वजन कमी करणारे प्रॉडक्ट नाही खायचे आपल्याला. आपल्याला वजन सिस्टम रिकव्हर आणि रिव्हर्सला घेऊन जाणारे प्रॉडक्ट खायचे. आपण जे आता गॅनोडर्मा, स्पायरुलिना, मोरन ट्रिपोलिया हे जे प्रॉडक्ट आपण घेतोय, हे तुमचे सिस्टम सोल्युशन आहेत. सिस्टम सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून तुमची सिस्टम रिपेअर होते. एकदा का सिस्टम रिपेअर झाली, तर तिला परत संतुलित ठेवण्यासाठी सपोर्टिव्ह डोस देत राहा. तिथं मी म्हणत नाही तुम्हाला 15-15 स्पिरुलिना खा एका वेळेला. तिथं तुम्ही 6, 3, 4, 5 स्पिरुलिना खाल्ल्या तरी काम होऊन जाईल. तिथं तुम्ही थोडंसं आर-जी-जी-एल 6 पेयर खात होता, तिथं 3 पेयर खाल्ल्या, 2 पेयर खाल्ल्या. एक सफिशियंट मेंटेनन्स डोस घेत राहिला, तरी सुद्धा फायदा होतो. आणि हे झाल्यानंतर तुमची लाईफस्टाईल पण तुम्ही मेंटेन ठेवा. मी वारंवार सांगेन जीवनशैलीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, तर जीवनशैली सुद्धा याच्यासोबत मेंटेन ठेवा. दोन्ही गोष्टीची सांगड घालताना त्यावेळी तुम्हाला प्रॉपर वेनी फायदा होतो. म्हणजे तुमची जीवनशैली आणि डायट फूड सप्लिमेंट. मी बऱ्याच लोकांची समस्या ऐकली मॅडम, की वजन कमी करण्यासाठी काय सांगितलं डॉक्टरांनी, वजन कमी करण्यासाठी कमी खा. पण कमी खाण्याने काय होतं बॉडीला न्यूट्रिशन भेटत नाही, एनर्जी भेटत नाही. तर एकदम एक्झर्शन होतं. हात-पाय असे थरथर होतात. काही लोकांना ते फॉलोच करता येत नाही. का? तर ते कमी खातात. बरीच लोकं चुकीच्या मार्गाने वजन कमी करतायत. नुसतं कमी खाण्याने वजन नाही कमी करायचं. शरीराला लागणारे न्यूट्रिशन तर द्यायचे आणि मग कमी खायचं. त्याला म्हणू आपण डायट फूड सप्लिमेंट. एका बाजूने डायट फूड सप्लिमेंट द्या आणि दुसऱ्या बाजूने डायट फॉलो करा. मग तुमचा डायट मेंटेन राहील. तुम्ही नाही एका वेळेचं रात्रीचं जेवण स्किप करा. जर स्किप करायचं असेल, तर मोस्टली रात्रीचं जेवण स्किप करायचं आणि तुम्हाला मेंटेनन्स डोसमध्ये मी सांगेन ॲट लीस्ट 2 आर-जी, 2 जी-एल आणि 6 स्पिरुलिना हा तुमचा मेंटेनन्स डोस चालू ठेवा नंतर. ब्लॅक कॉफी पिणारच आपण, कंबुचा पिणारच, व्हर्जिन कोकोनट घेणारच. ह्या तर लाईफस्टाईल जीवनशैलीशी रिलेटेड प्रॉडक्ट आहेत. काही लोकं असाही प्रश्न विचारतात, "सर मी 6च महिने घेतो." तर त्यांना समजावून सांगा, "तू 6 महिने घे, पण मी तुझ्यासोबत आहे." हातात हात देऊन बोला त्यांच्या ताई, दीदी म्हणायचं. "हे बघा," म्हणायचं, "दादा, आपण येणाऱ्या 6 महिन्यानंतर हे प्रॉडक्ट तुमच्या घरात फुकट येण्यासाठी पण प्रयत्न करूयात. म्हणजे तुम्ही आयुष्यभर घ्याल." तयार आहात? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कल्पना मॅडम बोला, कल्पना मॅडम. छान पॉइंट घेतला शैला मॅडम तुम्ही हां. व्हेरी गुड. सर्वांनी थँक व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट लिहा बरं का हे पॉइंट. कल्पना मॅडम गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग सर. खूप खूप व्हेरी, व्हेरी छान. गुड खरंच मॉर्निंग. आजची माहिती खूप खूप छान होती. अगदी म्हणजे खूप गोष्टी समजल्या आम्हाला इथे, की बऱ्याच माहिती नव्हत्या गोष्टी, पण आज तुमच्या ह्याच्यातून आम्हाला सगळं समजलं ते. आणि खूप चांगले रिझल्ट येतात आपले. आपले जे प्रोडक्ट आहेत ना DXNचे, हे इतके सुंदर आहेत, की जेव्हा आम्ही लोकांना देतो आणि त्यांच्याकडचे जे रिझल्ट येतात ना, ते आल्यानंतर आम्हाला पण खरं इतकं छान वाटतं, की आपण
ह्या डिएक्शन मध्ये आलोय आणि हे काम करताना जो आनंद मिळतो ना, तो आनंद खरंच म्हणजे वेड्यासारखं वाटतं, की आपण प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे. प्रत्येक घरात जाऊन ह्या डिएक्शनची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि खरंच आहे, की आपलं जे जीवनशैली आहे ना, ही जीवनशैली जर बदलली आणि आपल्या डिएक्शनच्या प्रोडक्टची जर जोड दिली, तर खूप सुंदर रिझल्ट येतात सर. जेव्हा मी देते ना हे प्रोडक्ट लोकांना, तेव्हा मी पहिलं हे तुम्ही जे सांगितलंय ना ते पहिलं सांगते. की तुमच्या वेलनेस वेळा पॅकेज. पहिल्या बदला, तुमचं लाईफस्टाईल बदला हा. आणि मग तुम्ही ह्याचं सेवन करा, तर तुम्हाला सुंदर लगेच लगेच रिझल्ट येणार नाही का. आणि येतात पण. वेट लॉसला पण खूप छान छान रिझल्ट आलेले इथं. आणि खूप सर आज तुम्ही खूपच छान माहिती दिली म्हणजे नाही का. जे आम्हाला Great. बरेच पॉइंट माहिती नव्हते, पण आज बऱ्यापैकी समजले ते, की नाही, समोरच्याला ज्यावेळेला आपल्याला आपण कस्टमर हँडलिंग करतो तर त्या व्यक्तीला वाटलं पण पाहिजे ना, की बाबा मी वेट लॉससाठी हे 15,000चं, 10,000चं किंवा 7,000चं प्रोडक्ट का घेऊ? कारण त्या येस येस. पद्धतीचं नॉलेज तुमच्याकडे आहे. असं जे समोरच्या व्यक्तीला ज्यावेळी तुम्ही जाणवतं, त्यावेळी ती लोकं मी पे पण करायला लोकं पे करायला तयार आहेत. फक्त ती इन्फॉर्मेशन त्यांना व्यवस्थित दिली गेली, तर त्यांना 100% फायदा होतो. आणि मी तर सांगतो सर ड्रॉ करून ज्यावेळी तुम्ही माहिती द्याल ना, तर त्यांना आजपर्यंत कोणी इतकं डिटेलमध्ये सांगितलेलं नसणार आहे. सर येस येस येस, बरोबर आहे. येस, मी येस. पण आता नाही का माझ्या काही मित्रांना आधी प्रश्न एक पाहूया मॅडम. जरा इथं प्रश्न विचारलाय निशा मॅडमनी, शरीरामध्ये जर खूप जास्त हीट असेल तर काय करावे? हीट शरीरामध्ये कधी वाढते? तर ज्यावेळी शरीराची आम्लता वाढते. त्यामुळे बॉडी अल्कलाईन ठेवणारे प्रोडक्ट पहिले घ्यायचे, म्हणजे शरीराला शांत करणारे. बॉडीची हीट जी असते ती अल्कलाईन. मग ती हीट बॉडी नॉर्मल करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला गॅनोडर्मा, स्पायरुलिना हे प्रोडक्ट जे आहेत ना, हे सगळ्यात पहिले द्यायचे. गॅनोडर्मा मेनली बॉडीचं टेम्परेचर देखील बॅलन्स ठेवतो. त्याला येस टेम्परेचर बॅलन्सर देखील म्हटलं जातं. त्यामुळे ज्यावेळी येस आर्टिफिशियल खाता तर बॉडीची हीट सुद्धा नॉर्मल करायला तो मदत करेल. लिक्विड मध्ये जायचं असेल तर आपला मोरंजी हा कूलंट आहे बॉडीसाठी. सुंदर अल्कलाईन पण करतो आणि बॉडीचं कूलंट पण तुमचं काम करतो. त्यामुळे मोरंजी प्यायची, कोकोनट ऑइल प्यायचं, पोट साफ ठेवायचं, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होऊ द्यायचा नाही, गट हेल्थ चांगली ठेवायची, तर 100% हीट पूर्णपणे बॅलन्समध्ये होऊ शकते. नाहीतर ॲलोपॅथी मधल्या गोळ्या फक्त हीट वाढवू शकतात. कमी कुणीच येस करत नाही. दाह निर्माण होतो. इंटरनल दाह वाढायला लागला, की मात्र अनेक हेल्थ प्रॉब्लेम होतात. तिथून अल्सर, कोलायटिस अशा अनेक प्रॉब्लेम, इरिटेबल बाउल सिंड्रोम, आय-बी-एस सारखे प्रॉब्लेम, अनेक हेल्थ प्रॉब्लेम वाढतात. इव्हन हे छोटीशी गोष्ट नाहीये. याच्यामुळे अनेक समस्या तयार होऊ शकतात बॉडीमध्ये. त्यामुळं खूप येस काळजी घ्या. देशी ज्ञानू ते चहा हां, सांग. 1 लिटर प्यायचा मॅडम एका दिवसाला रजनी मॅडम. चालेल 1 लिटर प्यायचा वजन कमी करण्यासाठी. सध्याची लहान मुले शरीराने फुगलेली दिसतात. तुम्ही आजही नाव नाही लिहिलं. काय नाव आहे तुमचं? टी-शॉर्ट स्प्राउट. आता काय घेणार मी नाव? शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ह्या गोष्टी वाढतायत. तर आता लहान मुलं जे आहेत ना, त्यांना तर सगळ्यात पहिलं डिएक्शन. तुम्ही मेडिसिन नाही खायला देऊ शकत लहान पोरांना. पण गॅनोडर्मा, येस स्पायरुलिना, मोरिंडा सिट्रिफोलिया नक्की द्यायचं त्यामुळे ती आत्ताची जी एज आहे ना, ही फाउंडेशन एज समजायचं. ज्यावेळी तुम्ही 7वीतल्या मुलाला 10वीतल्या मुलाला देता, फाउंडेशन देताय सांगा. फाउंडेशन एज म्हणा, फाउंडेशन एज. या मुलाचं एका पुरुषामध्ये, एका मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होणार आणि आयुष्यभर कुठं ना कुठेतरी हेल्थ प्रॉब्लेम सांभाळत राहणार. त्यापेक्षा आत्ता फाउंडेशन एज चांगली करा. घराचं फाउंडेशन चांगलं करताना फाउंडेशनला खर्च करता, फाउंडेशनवरती वेळ देता, जास्त टाईम देता. मग तुमचे 5 किंवा 25 मजली पण इमारत तुम्ही तयार करू शकता. हो का नाही? म्हणून येस फाउंडेशन एज जे आहे तिथं मात्र आपण लवकर द्या. लहान मुलं आत्ता जर खात असतील तुमची 10वी, 12वी, 11वी कॉलेजमधली, तर त्यांना कधीही वेटच्या समस्यांसाठी पैसा लाखोमध्ये घालवावा लागणार नाही. लोकं पैसा प्रचंड पाण्यासारखा घालवतायत. हॉस्पिटल, मार्केटमध्ये. आजार झाले की आयुष्यभरासाठी. त्यामुळं सर्वांनी डी मनापासून प्रेम करा. डी हृदयापासून काम करणारी गोष्ट आहे. आपण हृदयापासून सांगतो ही माहिती. तुम्ही सुद्धा ही गोष्ट लोकांनी आत्मसात करा. आजपासून इमिडिएटली डिसिजन घ्या. प्रॉडक्ट यूज करा. नवीन लोकं आजच्या मीटिंगमध्ये बसला असाल तर आजच्या आज रजिस्ट्रेशन फॉर्म साइन अप करा. लवकरच तुम्हाला मी सांगतो आपल्याला ॲडव्हान्स ट्रेनिंगच्या माध्यमातून, रेग्युलरली 90 दिवसाच्या सिस्टमच्या माध्यमातून हे प्रॉडक्ट फ्री करायचेत आणि नंतर आयुष्यभर फुकट खायचंय प्रॉडक्ट. त्यासोबत तुम्ही तुमचे करियर सुद्धा चांगले करू शकता. लोकांची मदत करत-करत. आवडेल का नाही आवडेल लोकांची मदत करत-करत. तर या गोष्टीचा सगळ्यांनी फायदा घ्या. रजिस्ट्रेशन करूयात, काम सुरू करूयात आणि मोठं काम चालू करूयात. थँक सो मच मित्रांनो. तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. सर्वांनी आपले येस आपले अभिप्राय पण शेअर केले. कल्पना मॅडम. मिनल मॅडम. साळुंखे मॅडम, शैला साळुंखे मॅडम. नमस्कार आणि तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. चला मित्रांनो, आता मात्र आरोग्य क्रांतिकारी बनू आणि मोठी क्रांती महाराष्ट्रामध्ये उभी करूया.
थँक यू सो मच. थँक्यू विश ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू सर.